सगळ्यांना आत्मवंदना. खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. हृदयातून स्वागत आहे. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च आत्म्याला प्रणाम करत, त्याचं वंदन करत, त्याला वंदन करत, स्मरण करत, संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवत आणि सगळ्या सृष्टीशी ईश्वरासोबत एक होत आपण सगळेजण आजच्या सत्रामध्ये सहभागी होऊ. थोडंसं माझं वर्ड डॉक्युमेंट थोडंसं हँग झालंय. ओपन होतंय तोपर्यंत मला तुम्हाला सगळ्यांना काही अपडेट्स द्यायचेत. काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तुमच्या सगळ्यांबरोबर. पहिलं तर आपल्या सोबत अ, उद्यापासून म्हणजे आता ह्या आठवड्यामध्ये 20वा धडा आपण घेतोय ना, तर त्याच्यामध्ये असं काही खास आपल्याला सराव म्हणजे काय, की आपण सगळ्यांनी मिळून इथं सराव करण्यासारखं नाहीये. आता आपल्याला प्रत्यक्षात निसर्गामध्ये बसून, झाडाच्या जवळ बसून अ, झाडासोबत बोलणं, झाडच नाही, तर सृष्टीतल्या प्रत्येक सजीवासोबत आपण एक होऊन तो सराव या आठवड्यामध्ये करणार आहे. तर तुम्ही जरूर या आठवड्यामध्ये ना, आपण खास हे शिकलेलं आहे ना, आता हे सगळं ज्ञान घेतलं, धडा वाचन करून थोडंसं धड्यामध्ये काल करेक्शन राहिल्या होत्या करायच्या, म्हणून मी आज पाठवू शकले नाही. आज ते पूर्ण झालेलं आहे. आज आपलं सेशन संपल्यानंतर मी ती लिंक शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत. तर मग तुम्ही उद्या सकाळी वगैरे धडा वाचून घ्या, हळू वाचा आणि जसा वेळ मिळेल तुमच्या घरामध्ये खाली गेल्यानंतर अ, गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये जिथं कुठं तुम्हाला वेगवेगळे सजीव दिसतायत, पक्षी असतील, काही असेल. हा सराव फक्त झाडांसोबतचा नाहीये, प्रत्येक सजीवासोबतचा आहे. तर जरूर एक अशी कल्पना करा, की तुम्ही आणि ते जे जीव आहे समोरचा, तर तुम्ही एक झालेले आहे. जसं आपल्या धड्यामध्ये आता आपण पुढे वाचू, की संवाद करण्याकरता कसं इमॅजिन करायचं, त्यांच्या भावना कशा बघायच्या, तर ह्याबद्दल आपल्याला आज आज आपण बघणार आहोत. तर हे सुरू ठेवा पूर्ण आठवडाभर. रविवारपर्यंत, सोमवार, मंगळवार त्याच्यानंतर सुद्धा रोज. तुम्हाला काही दिवसात जाणवेल, की माझ्या मनामध्ये ना एक असे विचार प्रकट होत आहेत, जेव्हा मी त्या जीवाला बोलायला प्रयत्न करते. जे जे टेक्निक बाबाजींनी सांगितलं, की कसं तुम्ही युनिफाय म्हणजे एक व्हा त्याच्यासोबत, एकरूप व्हा आणि मग त्याच्या आतल्या तुमच्या आतमध्ये ना असेच वेगळे काहीतरी विचार प्रकट होतील. आणि ते इंट्युशन म्हणजे तुमच्या उच्च स्वच्या माध्यमातून तो जो जीव आहे समोरचा, ते झाड असेल, पक्षी असतील, प्राणी असेल, ते तुम्हाला आपोआप विचार व्यक्त होतील. तर हे खरंच होतं आणि त्याबद्दलच मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे आज दीप्ती मॅमचा. आज दुपारी माझ्या समोर आला आणि मी जसं म्हटलं ना, की या आठवड्यामध्ये हे असं होणार. ते दरवेळेस मला युनिफाईडचे हे मागच्या म्हणजे मी जेव्हा शिकवत होते तेव्हाचे पण अनुभव आहेत. आत्ता सुद्धा मी पुन्हा ह्या दरम्यान मी पुन्हा तसेच अनुभव घेतेय, की जे काही आपला धडा सुरू असतो त्याच घटना आयुष्यात घडतात. तशाच पद्धतीचे व्हिडिओ समोर येतात आणि ही सगळ्या आपल्याला सगळ्यांना ही दिलेली मदत आहे आणि दीप्ती मॅम असतील किंवा अजून कुठलेही मास्टर असतील अ, ते आपल्यापेक्षा वेगळे नाहीच आहेत. आपण सगळे एकच आहोत. तर मी कधीच कुठल्याच अशा मास्टरला वेगळं मानत नाही. तुम्ही सगळे सुद्धा आपण सगळेजण एकच आहोत हेच तर आपण शिकत आहोत, की एकत्व, वननेस. त्यामुळे कधी त्याच्यात लहान-मोठं किंवा यांना कशाला आपण नाव घ्यायचं किंवा हे मला कधी असं वाटत पण नाही आणि तसंच दीप्ती मॅमचं पण असंच वाटतं, की जेव्हा मी त्यांचे व्हिडिओ ऐकते तेव्हा काहीतरी नवीन शिकायला मिळतं त्याच्यातून आणि त्यांनी त्यांच्या परवाचं जे कॉस्मिक शॉक्स म्हणून जे हे झालं त्यांचं एक वर्कशॉप त्यांच्या चॅनलवर, शंभाला चॅनलवर. तिथं आज माझ्यासमोर एक व्हिडिओ आला 15व्या आठवड्यामधला जिथं दीप्ती मॅम फुलांचा वास घेत होत्या. जुना व्हिडिओ त्या सगळ्यांना दाखवत होत्या आणि जेव्हा त्या फुलाला ते फील करत होत्या, तेव्हा त्यांनी सांगितलं, की माझ्या सगळ्या पेशींमध्ये मी ते फूल जे आहे ते कशा पद्धतीने त्यांना ते जाणवलं. तर मी तो व्हिडिओ काढतेय, तुम्हाला दाखवते तो. आणि तो अगदी आपला जो आत्ता धडा चालू आहे, त्याला अगदी पूर्ण त्याला असं वाटतं, की त्याच्यासाठीच समोर आणलाय तो. इतकं म्हणजे साम्य आहे त्याच्यामध्ये. तर एकच मिनिट माझ्यासमोर आहे तो. हां, तो ॲक्चुअली बरोबर आहे. तरी मी एकदा बघते.
ठीक आहे. पण मी दाखवेन तो तुम्हाला आता कारण मला असं वाटतंय त्याला ते ओपन होणार नाही समोर. आत्ता लगेचच नाही होणार. पण मी तुम्हाला तो दाखवेन व्हिडिओ. तर दुसरी मला अपडेट अशी द्यायची, की ह्या ज्या 2 आपले मास्टर आहेत, जे आपले हे सत्र घेणार आहेत. त्यातल्या एक ज्या मास्टर आहेत, त्या डॉक्टर आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. यू कॅन हील युअर लाईफ. तर स्वाध्याय घ्यायची जी माझी पण इच्छा होती, की आपण ह्यावर घ्यावा आपल्या सगळ्यांसाठी. बऱ्याच चॅनलवर आहे, झालेला आहे ऑलरेडी तो. पण एक रिव्हिजन म्हणा किंवा बऱ्याच जे नवीन लोक आहेत ज्यांना माहीत नाहीये, त्यांच्यासाठी म्हणून माझी इच्छा होती, की आपण हे सुरू करावं. आणि मला आठवतंय 1 वर्षापूर्वी साधारण किंवा 6 महिने तर नक्कीच होऊन गेले. आपल्याच ग्रुपमधले काही अ, ग्रुपमधले काही मास्टर आहेत ज्यांना मी म्हणत होते घेऊ, घेऊ. पण ते झालं नाही काही कारणाने. सो बाबाजी म्हणत होते, "थांबा जरा, थांबा, थोडं थांबा." योग्य वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात आणि ह्या ज्या ताई आहेत, सीमाताई, या ह्यांचं पुण्यामध्ये क्लिनिक आहे. त्या अ, होमिओपॅथी डॉक्टर आहेत आणि त्यांच्या पेशंटवर त्यांनी हे पुस्तक अनेकदा त्याचा प्रयोग म्हणजे त्याचा वापर करून त्यांना ते बरं करतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात पण अनेक प्रसंग आहेत. म्हणजे हे पुस्तक आपण केवळ आता स्वाध्याय म्हणून नाही बघणार आहेत. त्यांचा जो अनुभव त्यांच्या आईचा त्यांनी सांगितला ना त्या दिवशी आणि त्यांचे पण ते अनुभव सांगत होते ना एक-एक, तर माझ्या अंगावर काटे येत होते. इतक्या प्रमाणामध्ये ते आपल्याला सगळ्यांना म्हणजे म्हणतो ना, की अनुभवासहित त्यांच्याजवळ एवढे अनुभव आहेत पेशंट बरे झालेले, ह्या पुस्तकासोबत. म्हणजे बघा, हा स्वाध्याय इतर स्वाध्यायांसारखा नाहीये, की कुणीतरी माझ्यासारखी व्यक्ती येऊन तुम्हाला स्वाध्याय सांगतीये, पुस्तकाची माहिती देतीये, असं नाहीये. हा स्वाध्याय प्रॅक्टिकल स्वाध्याय आहे. हा फरक आहे. आणि बाबाजींनी इतकं योग्य नियोजन केलंय, की माझी खरंच मी एकदा इच्छा केली होती, की हे पुस्तक आपण एकदा आपल्या ह्याच्यावर सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय आणि ती अशा पद्धतीने पूर्ण करतायत, की सीमाताईंना त्यांनी मला आधी पण संपर्क केला होता. पण त्यावेळेस ते पुढं नाही गेलं, कारण तेव्हा आपण युनिफाईड नुकतंच सुरू केलं होतं. आणि आता असं झालंय ना, की बघा कसं साधारण 2 महिन्यापूर्वी त्या मला म्हणल्या असतील आणि मी ते हो म्हणून नंतर मी विसरले त्यांना ते त्याच्यावर बोलायचं सुद्धा आणि मला वाटलं त्यांची पण तयारी जेव्हा होईल तेव्हा होईल. असं ते झालं थोडं आणि थांबला तिथंच विषय. पण आता काय झालं आपण आलोय 20व्या आठवड्यापर्यंत. या आठवड्यामध्ये सराव नाहीये आपल्याला. आपला सराव ह्या आठवड्यामध्ये निसर्गात जाणे, वेगवेगळ्या घटकांशी बोलणे, इतर सजीवांशी संवाद करणे आणि ते कसं करायचं तर हृदयातून प्रेम फील हे सगळं आपल्याला करायचंय प्रत्येकाला. तर इथं बसून आपण काही त्याचं खास काही असा सराव करू शकत नाही जसं आपण बाकी धड्यांचा करतो तसा. त्यामुळं वेळ होता आपल्याकडे आणि त्या वेळेचा अगदी सदुपयोग आत्ता होतोय, की सीमाताई परत श्रुतीताईंमुळे कॉन्टॅक्टमध्ये आल्या. त्यांना फोन केला, की लगेच त्या तयार पण झाल्या आणि त्या ह्या रविवारपासून सेशन घेतील. दुपारी असेल पण आपलं सत्र. कारण तेव्हा त्यांना तेव्हाच वेळ असतो. कारण त्यांचं क्लिनिक पण असतं. त्यामुळं त्यांना त्यांच्या अगदी सोयीने आपण ते सत्र घेणार आहेत. तो एक आपल्याला फायदा आहे, की त्यांचे सगळे अनुभव आपल्याला प्रत्येक लाईनला म्हणजे त्या इतक्या हे होत्या, की लाईन टू लाईन त्या म्हणल्या इतकं बोलण्यासारखं आहे प्रत्येक लाईनवर त्या पुस्तकाच्या आणि त्या प्रत्येक लाईनवर म्हणजे प्रत्येक धड्यावर त्यांचे भरपूर अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर माझा व्हिडिओ जर हँग होत असेल तर मला सांगा. मला असं वाटतंय ते इंटरनेटला काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे असं होतंय. दिसतोय, व्यवस्थित दिसतोय. येतंय ना? ठीक आहे. आणि हो, दुसरा एक आवाज पण येतोय, स्वाध्याय दिसतोय. ओके, ओके. आणि दुसरा एक स्वाध्याय आहे. तो आहे श्रुतीताईंचा कॉन्व्हर्सेशन विथ बाबाजी या पुस्तकावर. तर मी स्वतःही ते पुस्तक वाचलेलं नाही. त्यामुळं आय एम सो एक्सायटेड. मला खूप उत्सुकता आहे, की कसं असेल ते पुस्तक, काय लिहिलंय त्याच्यामध्ये. खूप जणांकडून त्याचं ऐकलेलं आहे, पण कधी ते वाचायचा योग आला नाही आणि आता ह्यावेळेस श्रुतीताईंचा अभ्यास खूप छान आहे. श्रुतीताई स्वतः क्रियायोगी आहेत. क्रियायोगची दीक्षा घेतलेली आहे त्यांनी. त्या क्रियायोग करतात आणि अशाच एका मास्टरकडून आपल्याला हे ऐकायला मिळतंय. सो आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे, की आपण अशा क्रियायोगी बाबाजींच्या जवळ असणारे आपण सगळेजण आहोत आणि त्यातून त्यांचे अनुभव म्हणजे त्यांच्याकडून ते आपल्याला ऐकायला मिळतंय. त्यामुळं खूप खुश आहे, की आपण सगळेजण हे असे छान स्वाध्याय उद्यापासून सुरू करतो. कारण आता आजचं हे धडा संपून जाईल आपला. मग उद्या म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस श्रुतीताई बाबाजींचं पुस्तक घेतील. कॉन्व्हर्सेशन विथ बाबाजी. बाबाजींसोबतचा संवाद हे मास्टर पल्लवी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि श्रुती त्यांची मुळात ओळख मला तुम्हाला सगळ्यांना करून द्यायची.
खूप त्यांचा आज प्रवास खूप सुंदर आहे. त्यामुळे मी स्वतःच उत्सुक आहे त्यांचं सगळ्यांसमोर आणायला, सगळ्यांची भेट करून द्यायला. आणि दुसरं आहे ते आपण रविवारी घेणार आहेत. म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार झालं. शनिवारी समृद्धीताई त्यांचं ध्यान घेतील कल्पतरूचं आणि रविवारी दुपारी आपण सीमाताईंचं "यू कॅन हील युअर लाईफ" पुस्तकाचं स्वाध्याय ऐकणार आहे. त्या पुस्तकाची पूर्ण छान माहिती आपण त्यांच्याकडून सगळे ऐकणार आहेत. ती रविवारी दुपारी. तर हे एक मला तुम्हाला सांगायचंय. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे 8 ऑगस्ट. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल 8-8-8 हे आहे. तर जे आहे ते रोजचीच ऊर्जा सुंदर असते. आपल्या पृथ्वीवर सध्या उच्च ऊर्जाच वाहतीये. पण ह्या 4-5 दिवसांमध्ये ध्यान करा. पूर्ण व्यवस्थित वेळ देऊन ध्यान करा. आपण सोबत स्वाध्याय पण ऐकतो, तर ह्याचा आपल्या सगळ्यांना म्हणजे म्हणतोय ना, खूप ऊर्जा येते. तुम्ही किती घेऊ शकता त्याच्यावर आहे. तर एवढी या प्रमाणावर आहे, तर जास्तीत जास्त ह्याचा फायदा. आता ह्याचा फायदा म्हणजे नेमकं काय? याचा फायदा म्हणजे असं, की अवेअरनेसमध्ये राहणं, वर्तमानात राहणं. तुम्ही जर विचारांमध्ये खूप असाल, इकडं-तिकडं दिवस कसा चाललाय कळत नाही, तर तुम्ही आत्ता ह्या क्षणाला इथं नाही आहात. त्यामुळे प्रयत्न करा, की माझे विचार जिथं आहेत, विचार चालू आहेत, हे मला समजतंय. ह्या जाणिवेमध्ये येणं म्हणजे आपली आपण काल बघत होतो ना, चेतना म्हणजे काय, की जाणीव. मग चेतना आत्ता इथे, हे म्हणजेच आत्ता मी वर्तमानात आहे. तर अवेअर राहा फक्त ह्या कालावधीमध्ये. जास्तीत जास्त वर्तमानात राहा. विचार आले तरी सुद्धा पळू नका त्यांच्यापासून, की येतायत काही असे वाईट विचार येतायत. तर बऱ्याचदा असं होतं, नको, नको मला वाईट विचार नको म्हणून आपण तो थांबवतो. त्याच्याबरोबर काम नाही करत. तो वाईट विचार आहे, पण तुम्ही जर त्याला पळलात ना त्याच्यापासून, तो आतमध्ये आहे. फक्त आपण त्याला वरवर टाळतोय. नको मला तू येऊ नको म्हणून. त्याचा विचार करा, की हा विचार माझ्या मनात का येतोय? इतका वाईट विचार. ह्याचं कारण काय आहे? भीती आहे का ह्याच्या मुळाशी? म्हणजे त्याच्याबरोबर बसा. त्याचा विचार करा, की माझ्या मनात हा विचार का येतोय? कुठल्या पूर्वीच्या अनुभवावरून माझे तो पॅटर्न बनलेला आहे. हे प्लीज नीट लक्ष द्या. आज मी जे मला जो संदेश आला होता, की सीमा कशा आपण ठेवल्या पाहिजेत, बाउंडरीज कशा ठेवल्या पाहिजेत त्या लोकांपासून. एकतर हा मेसेज आपोआप आलेला मेसेज आहे इंट्युइटिव्ह आणि तो त्यांच्यासाठी नाहीच आहे. जी लोकं ध्यान करतात आणि मग दुसऱ्याला फोन करतात त्यांच्यासाठी नाहीये. हा मेसेज अशा लोकांसाठी आपल्या जवळच्या, आपल्या सर्कलमध्ये मित्र, नातेवाईक, की जे या ध्यान मार्गात नाहीयेत किंवा आपण दुसरे कितीही त्यांना उपाय सांगितले, तर ते उपाय करत नाहीयेत आणि फक्त केवळ प्रॉब्लेम्स येऊन सांगतात. अशा लोकांसाठी. कारण तो मेसेज टाकल्या-टाकल्या मला आपल्या एका मास्टरचा फोन आला. मी त्यांचं नाव पण सांगते, अनुजा मास्टर. त्यांनी मला लगेच सांगितलं, की हा मेसेज खूप मला उपयोगाचा ठरला. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ती कुठे ना कुठेतरी सिच्युएशन आहे. तर असा अजिबात गैरसमज करून घेऊ नका, की हे आपल्या इथं कुठं आपण सगळेजण ध्यान मार्गामध्ये आहोत. आपण सगळेजण स्वतःवर काम करतोय. त्यामुळं हे आपल्याला सगळ्यांना जागृत करण्यासाठी आलेला मेसेज आहे ना, की इथं कुणासाठी असा. कारण मला माहिती प्रत्येक जण इथं प्रयत्न करतोय, स्वतःवर काम करतोय. तर फक्त आपण जागृत राहा, की आपण असे कुठल्या लोकांमध्ये अडकलेलो नाही आहोत ना, यासाठी तो आलेला मेसेज आहे. आणि तो आल्यानंतर मला अ, दोघी-तिघी मास्टरनी तेच सांगितलं, की ह्याची आम्हाला गरज होती. बरं झालं हा मेसेज आला. तर हे येणारे मेसेज जसे येतायत उच्चस्वकडून तसे ते बाहेर पडतायत. फक्त आपल्याला काय घ्यायचं त्याच्यातनं ते पण जाणीवपूर्वक जागरूक राहून आपण ते मेसेज वाचा. त्याच्यातून काय घ्यायचंय बघा. आतून काय आवाज येतो त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तो जो आवाज आहे ना, तो आपल्या आत्म्याचा असतो आणि तो बरोबर आपल्याला त्या गोष्टी सांगतो. आपण ते ऐकायचं आणि जास्तीत जास्त वर्तमानात राहा. आता कुठल्या माणसाबरोबर आपलं काही खराब झालं असेल, जी काही घटना घडली असेल, ती आपण आत्ता दुरुस्त करू शकतो का? तो गेलेला काळ गेलेला आहे, भूतकाळात जमा झालाय. मग त्याचा पुन्हा-पुन्हा विचार करून आपलं फक्त नुकसान होणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा, की माझे विचार कुठे आहेत, कुठे आहेत? ज्या क्षणी मी अवेअर होते ना, असे खूप विचारांमध्ये आणि मला लगेच लक्षात आलं, अरे मी खूपच तिथं पर्यंत आलात तरी खूप छान आहे. ह्याचा अर्थ प्रगती आहे. आपण वाहवत नाही गेलो. आपण अवेअर झालो, हां, मी भूतकाळात आहे. हे जरी कळलं ना आपल्याला तरी बास आहे. सुरुवातीच्या स्टेजला. हळू-हळू आपली अवेअरनेस एवढी छान होते ना, की पूर्ण वेळ आपण वर्तमानात राहायला लागतो. भूतकाळाचे विचारच येत नाहीत. तर ह्या 4 दिवसांमध्ये 8 तारीख, त्याच्यानंतर पण 4 दिवस, 12 तारखेला अमावास्या आहे. खूप छान हा काळ घालवा, कारण खूप उच्च ऊर्जा येतायत खरोखर आणि त्याचा फायदा करून घेऊ आपण. 8 ऑगस्ट च्या दरम्यान असं आधीच म्हटलं होतं. बरेच जण म्हणतायत जे काही असेल ते. पण मला असं वाटतं, की नेहमीच आपण ध्यान आणि हे सजगता आपल्यामध्ये असली पाहिजे. तर ह्या काळामध्ये खरोखर उच्च ऊर्जा असतात. त्या जाणवतात पण आपल्याला म्हणून आपण त्याचाही फायदा करून घेऊ.
तर मी स्क्रीन शेअर करते. आपण आपला धडा संपवून टाकू. थोडासाच 2-3 पॅराग्राफ त्याच्यामधले राहिलेले आहेत मला वाटतंय. तोपर्यंत तो व्हिडिओ पण मी ऑन करायचा प्रयत्न करते. तर फक्त आपण काल जे बघितलं ना, तर ह्या सगळ्या कालच्या धड्यामध्ये आपण एकच समजून घेतलं, की आपण सगळेजण कसे प्रेमाने एकमेकांशी जोडलेले आहोत आणि त्यामध्ये फक्त व्यक्ती नाही, तर सृष्टीचे सगळे घटक, जी ईश्वराची निर्मिती आहे, त्या सगळ्या निर्मितीसोबत आपण जोडलेले आहोत आणि त्यांच्यासोबतच आपण अ, कसं कनेक्ट करायचं हे काल आपण अ, बघितलं, की कसे झाडासोबत असेल, प्रत्येक गोष्टीसोबत आणि चेतना म्हणजे काय हे पण आपण बघितलं. थोडंसं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. फार नाहीये, पण थोडंसं त्याच्यामध्ये पार्ट आहे चेतना म्हणजे काय हे. तर हां, आज मी करेक्शन ह्या सगळ्या केलेल्या झाल्यानंतर मी हा धडा तुमच्याबरोबर शेअर करते. मला वाटते काल आपण इथपर्यंत आलो होतो. नाही, इथं नाही, ह्याच्यावर. नेहमीप्रमाणे ईश्वरासोबत एक हां, हे जे आपण बघितलं काल, की झाड एखादं बघा तुमच्या जवळपास असेल तर. त्यांनी फक्त झाडाचं उदाहरण दिलंय. पण हे आपल्याला सगळ्या सजीवांसोबत लागू आहे. सेमच प्रोसेस सगळ्यांबरोबर आपण करू शकतो. तर आपण मला वाटते काल इथपर्यंत होतो, की तुम्ही झाडाच्या जवळ जाऊन शांतपणे बसा. तुमच्या हृदयामध्येच केंद्रित व्हायचंय. हृदयातून त्यांना प्रेम पाठवायचं आणि मग तुम्ही त्या झाडाला हात लावा किंवा तुम्ही त्याला मिठी मारा. जे काही तुम्हाला वाटतं ते. पण त्याला स्पर्श करा. स्पर्शाने खूप आपली जी हे हेच आहे ना, एक पंचेंद्रियांपैकी एक स्पर्श हा पण आहे ना, तर त्यामुळे तुम्ही स्पर्श करा त्याला. स्पर्श केल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं, हे सगळं फील करण्याच्या गोष्टी आहेत. ते मी सांगून पण कळणार नाही किंवा कोणी सांगून नाही कळणार. तर आपणच ह्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि मग त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे जेव्हा त्याला जवळ बसतो त्याच्या जाऊन, तेव्हा ईश्वरासोबत पहिल्यांदा म्हणायचं, की मी एक आहे माझ्या ईश्वरासोबत आत्ता ह्या क्षणाला. मग त्याचे गुण आठवायचे. ते गुण माझेत आणि माझेच आहेत तसे या झाडाचे पण आहेत. ठीक आहे. तर माझे पण आहेत आणि या झाडाचे पण तेच गुण आहेत आणि त्यासाठी पुन्हा तेच ईश्वरी गुण आठवायचे आणि तुमच्यासोबत झाडामध्ये पण तेच गुण आहेत, ही जाणीव आपल्या आत ठेवायची. आता इथून पुढे आपण आता वाचू. साक्षी ते वाचताय का तुम्ही? इथून वाचायचं ना ते आपल्याला? हां. बघा इथून वाचायचं. हा. आवाज येतोय माझा? हॅलो. आवाज येतोय. हो, येतोय, येतोय. येतोय ना? या एकरूपतेच्या सोबत जाणीवपूर्वक संवाद साधण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि सुसंगत आहात. त्यासाठी प्रथम तुम्ही अत्यंत शांतपणे त्या झाडाला म्हणा, की आपण दोघे ईश्वराच्या प्रेमातून निर्माण झालो आहोत. आपण दोघेही ईश्वर स्वरूपात आहोत. मी आता माझे प्रेम तुझ्याकडे पाठवत आहे आणि तुझे प्रेम मी स्वीकारत आहे. तुमच्याकडून प्रेम पाठवत आणि स्वीकारत त्या प्रेम भावनेचा पूर्ण शांततेने आनंद घ्या. पुढचं वाचू? हां. फक्त आपण इथं म्हणणार, की एकदा आपण म्हटलं, की मी ईश्वरासोबत आहे, की आणि माझे गुण ईश्वराचे गुण माझ्यात आहेत आणि या झाडामध्ये पण आहेत. हे जाणीव म्हणजे आपण आतमध्ये फक्त स्वतःला सांगायचं, रिपीट करायचं आपल्या आतमध्ये. मग त्यानंतर आपण काय झालो, त्याच्यासोबत संवाद करायला तयार झालो. आता बघा, झाडाला आणि मला एका धाग्याने बांधलं गेलंय. कुठला धागा? ईश्वराचा गुण. ईश्वर त्याच्यात पण आहे, माझ्यात पण आहे. मग ईश्वराचे गुण माझ्यात पण आहेत आणि त्याच्यात पण आहेत. ही जेव्हा जाणीव मी आत ठेवते, त्यावेळेस मी झाडाशी जोडली जाते. मी समाधान आहे, मी प्रकाश आहे, मी प्रेम आहे, मी आनंद आहे. ते झाड सुद्धा प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, समाधान आहे. जे काही तुम्ही स्वतःला द्याल, जो ईश्वराचा गुण म्हणा, जरी ते झाड बोलत नसेल, असं आपल्याला वाटतं, ते चालत नाही आपल्यासारखं, त्याचा रंग वेगळा, त्याचा आकार वेगळा, पण ते आहे ईश्वरी तत्वच. त्यामुळे मी जे गुण ईश्वराचे म्हटले ना, की माझा ईश्वर सार्वभौम आहे, म्हणजे सगळीकडे भरून आहे. असं का म्हणलं गेलंय? सार्वभौम म्हटलंय म्हणजे सगळीकडे संचार करणारा आहे आणि सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, म्हणजे जी बुद्धी माझ्यात आहे तीच त्या झाडात आहे. हे सगळं म्हणलं गेलंय ना, तर ह्याच्यामागे कारण की ते एकच तत्व आहे. फक्त वेगळ्या स्वरूपामध्ये प्रकट झालंय ते पृथ्वीवर. तर तसंच आपण त्याला काय म्हणतो, की जे काही गुण मी मला देते, तेच माझ्या झाडाला देते. मग झाड आणि मी समान रूपामध्ये आलो. मग एकदा ही अवस्था आपण जेव्हा आतमध्ये फील करतो ना, की हे झाड जे आहे ना माझ्या शेजारी, जे मला मुकं वाटतंय आणि बसलंय एका मातीमध्ये जाऊन, पण ते खरं तर ईश्वरच आहे.
ही भावना जेव्हा माझ्या आतमध्ये येते ना, त्या क्षणी मी त्याच्यासोबत एक होते. मग त्या अवस्थेमध्ये मी तयार झाले त्याच्याशी बोलायला. मग तेव्हा काय म्हणायचं शांतपणे त्या झाडाला, की "तू आणि मी ईश्वराच्या प्रेमातून निर्माण झालोय." कशामुळं? कारण ईश्वराने प्रेम सोडून काहीच निर्माण केलं नाहीये, वरचं वाक्य आहे. तर तो सुद्धा आणि मी सुद्धा, आम्ही दोघंही प्रेमातनं झालेलो आहोत. आम्ही दोघंही, आपण दोघंही असं मी त्याला बोलतीये बरं का, आपण बोलायला लागलोत ऑलरेडी. संवाद ऑलरेडी सुरू झाला त्याच क्षणाला जेव्हा मी ईश्वराचे गुण मलाही दिले आणि झाडालाही दिले. तिथंच आपला संवाद सुरू झालाय. हे तर केवळ आपल्या जागृत मनाला हे पटावं म्हणून ही वाक्य आहेत. नाहीतर ह्या वाक्यांना काही नाही. पण ही वाक्य माझ्या मनाला पटली पाहिजे म्हणून मी ही वाक्य बोलतीये. पण ज्या क्षणी मी त्याच्यासोबत बसून माझ्या हृदयातून प्रेम पाठवले, त्या क्षणाला मी झाडाबरोबर कनेक्ट झाले. तर एखाद्या मोबाईलला आपण फोन लावायचा असेल, त्याचा नंबर डायल करतो ना, मग ते नेटवर्क कनेक्ट होतं आधी. मग ते नेटवर्क कनेक्शन आपलं कधी होतं, जेव्हा मी हृदयातनं प्रेम माझ्या झाडाला पाठवलं. आपलं नेटवर्क कनेक्ट झालं, माझा फोन लागला त्या झाडाला, असा अर्थ झाला त्याचा. हे तर मी वाक्य म्हणते त्याला. हे मला कन्व्हिन्स करण्यासाठी, माझ्या जागृत मनाला कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणते, की आपण दोघंही प्रेमातनं आलोय आणि मी माझं प्रेम तुझ्याकडे पाठवते आणि तुझं मी स्वीकारते. टू वे कम्युनिकेशन सुरू झालं. मग त्याच्यानंतर तुमच्याकडून प्रेम पाठवत आपण किंवा ते स्वीकारत त्याच्याकडनं हे आपण फील करायचं सगळं. हां. आता इथून वाचा ताई. काही वेळानंतर त्या झाडाला असे म्हणा, की माझ्या प्रिय, कृपया मला सांग, की मी तुला अधिक आरामदायी वाटेल असे काय काय करावे? त्यानंतर शांतपणे बसून ऐका. अगदी त्याचप्रमाणे जसे तुम्ही आपल्या शांत ध्यानाच्या वेळी करता. ही वेळ पूर्णतः शांततेची असल्याने योग्य ती सुरक्षा सुनिश्चित करा. तुमचे आभामंडळ, तुमच्या उच्च स्व, हायर सेल्फ व्यतिरिक्त इतर सर्वांसाठी बंद ठेवा आणि तुमच्या उच्च स्वचा संकेत स्पष्टपणे निश्चित करा. आपण थोडा वेळ त्याच्याबरोबर कनेक्शन झालं आपलं. आपला फोन लागला त्याला. थोडा वेळ बसायचं शांत. एकदा ते फील करायचं, की जे म्हणतीये ना मी, ते खरोखर मला इथे हृदयात जाणवतंय का? की मी तुला प्रेम पाठवते, तुझं पण प्रेम मी स्वीकारलंय. हे नुसत्या बोलण्याच्या गोष्टी नाहीयेत. डोळे मिटून जेव्हा मी हृदयात जाते ना, तर ते मला इथं असा अनुभव आला पाहिजे तो आनंद, की खरोखर ते झाड आपण आठवायचं डोळ्यापुढे. त्याचा रंग कसा आहे? ते मोठं आहे का छोटं रोप आहे? जे काही आहे ते तुमच्या घरातली मनी प्लांट जरी असेल, तुम्ही खाली नाही जाऊ शकलात, त्या मनी प्लांटच्या शेजारी बसा आणि ते मनी प्लांट असं डोळ्यापुढे आठवा आणि फक्त म्हणा, की जे ईश्वराचे गुण आहेत ते माझे पण आहेत, तुझे पण आहेत. आपण दोघंही त्या ईश्वराच्या प्रेमातनं आलोय आणि दोघेही ईश्वर स्वरूपात आहेत आणि मी तुला प्रेम पाठवते आणि तुझं प्रेम मला माझ्याकडे येतंय, असं नुसतं म्हणा त्या मनी प्लांटच्या शेजारी बसून. आणि मग ते तुम्ही थोडा वेळ बसलात, की मग त्याला विचारा, की माझ्या प्रिय, मला सांग, की तुला अधिक आरामदायी वाटेल असं मी काय करावं? असं नुसता एक प्रश्न टाका. तुमच्या भावनेनी, तुमच्या आतल्या व्हायब्रेशन्सनी त्याच्यापर्यंत पोहोचलं तुम्हाला काय म्हणायचंय. मग थोडा वेळ शांत बसा. जसं आपण नेहमी ध्यानाला बसतो, तसं थोडा वेळ तुम्ही हृदयात जाऊन बसा. आणि मग त्यावेळेस मात्र एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, की हे करत असताना, हे सगळं ही क्रिया करत असताना सुरुवातीलाच आपली आभा स्वच्छ करायची आणि बंद करायची. इतर कुठल्याही एनर्जीशी आपल्याला कनेक्ट व्हायचं नाही. आपल्याला केवळ उच्च स्वबरोबर आपल्या आत्म्यासोबतच संवाद साधायचा म्हणून. आणि मग ते केल्यावर आपण जो उच्च स्वकडून संकेत घेतो ना, की तूच आहेस. तुझ्याशीच मी बोलते. ते एकदा त्याला मागा. आणि मग तुम्ही ही प्रक्रिया करा. म्हणजे मनी प्लांट त्याला बरोबर कनेक्ट होणं. त्याला विचारणे, की तुला छान वाटावं ह्याच्यासाठी मी काय करू? अजून तुला कसा कम्फर्ट देऊ? तुला अजून कसं आरामदायी आयुष्य देऊ मला सांग. म्हणजे आपण त्या झाडाला विचारतोय, की तो पण ह्या ईश्वरी तत्वामध्ये आहे. त्याची सेवा म्हणजे ईश्वर सेवा. असा आनंद, असं प्रेम आपण फील करतोय हे करत असताना. तर हे कुठेही कुठल्याही एका ठिकाणीच जाऊन, खास करून कुठेतरी एका ठिकाणावर जाऊनच सेवा घडते असं नाहीये. कुठल्याही ईश्वरी जो जीव आहे, म्हणजे कुठलाही जीव आहे सृष्टीतला, त्याची सेवा म्हणजे ईश सेवा असल्यासारखी. तर हे आपल्याला ह्याच्यातनं आणि त्याच्याशी कसं बोललं जातं, तर आपण केवळ प्रेमानेच बोलू शकतो त्याच्याशी. दुसरी भाषाच नाहीये त्यासाठी. हे हे वाचलं का तुम्ही खालचं साक्षीताई? नाही, नाही वाचते, हां. वाचते. तुमच्या उच्च स्व, हायर सेल्फच्या माध्यमातून तुम्हाला त्या झाडाकडून
तुमच्या विचारांमध्ये संदेश प्राप्त होतील. ते झाड तुम्हाला त्याच्या अस्तित्वाविषयी काहीतरी सांगते. उदाहरणार्थ, त्या झाडाचे सामान्य जीवन, त्याचे कष्ट, त्याचे भाग्य इतर सजीवांशी गेलं दिसत ते नाहीये तुम्हाला? 2 अच्छा. मिनिटं ते ना हललं गेलं माझ्याकडून. 2 मिनिटं. उदाहरणार्थ, त्या झाडाचे सामान्य जीवन, त्याचे कष्ट, त्याचे भाग्य, इतर सजीवांशी असलेले त्याचे संबंध किंवा इतर कोणतीही माहिती. परंतु तुम्ही विशेषतः त्या संदेशाकडे लक्ष केंद्रित करा, ज्यात तुम्ही त्याला अधिक सुखद, आरामदायी स्थिती कशी देऊ शकता याबद्दल ते सांगेल. हं. म्हणजे आता आपण त्याला विचारतोय, की तू सांग की काय तुला कशा पद्धतीने तुझं आयुष्य अजून छान बनवू? काय करू मी तुझ्यासाठी? तेव्हा मग हे आता तो आपल्याशी कसं बोलेल? हे कसं समजणार? तर तो आपल्याशी बोलतो ते आपल्या आतून येणारे जे विचार आहेत ना, जे नॉर्मल विचार आपल्याला येतात, ज्याला आपण इंट्युशन म्हणा आणि हे विचार कसे कळणार तुम्हाला, की अरे हे माझ्या मनानेच तर बनवलं नसेल. मला कसं कळणार, की ते झाडाचे विचार आहेत ते? ते तुम्हाला कळेल. त्या झाडाला जो काही प्रॉब्लेम आहे, त्याला ऊन मिळत नाहीये किंवा काय होत नाहीये ना, तो तुम्हाला बरोबर सांगेल. तुमची चेतना आणि त्याची चेतना जोडलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणूनच तो आपल्या घरात आहे किंवा आपण त्याच्याबरोबर बरोबर तिथे जातो. असं बाहेरचं पण कुठलं झाड असू दे. तुमची चेतना, आपली चेतना, कॉन्शियसनेस आणि ती एकच आहे. फक्त स्वरूप वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल, की तो काय म्हणतोय ते. त्यासाठी फक्त हृदयातून कनेक्ट व्हा आणि मग बघा फोन लावायचा ना त्याला मोबाईलवर असेल किंवा तर तुम्हाला पहिलं हृदयात डायल करावं लागेल त्याचा नंबर. आणि त्या प्रेमाच्या व्हायब्रेशन्सनी तुम्हाला आपल्याला फोनचे पण रेज दिसत नाहीत, तसे इथले पण नाही दिसत, की हृदयातून खरंच प्रेम चाललंय का? पण हे प्रेम फील करण्याकरता त्या मनी प्लांटमध्ये किंवा त्या झाडामध्ये स्वतःला बघा, की मीच आहे ते झाड आणि मीच ती चेतना आहे जी त्या जागी आहे. फक्त स्वरूप वेगळं आहे माझं. हे आहे एकत्व. आणि मी जेव्हा म्हणते, की आपण दोघं एकाच प्रेमातनं निर्माण झालोय. मी आणि तू एकच आहे म्हणजे संपलाच विषय. त्यावेळेस तुम्हाला ते फील होईल, की त्याचे विचार काय येतायत आणि हे विचार असे असतील, की जे तुम्ही नॉर्मली करत नाही. मग तुम्हाला जाणवेल, की हा माझा विचार नाहीये. हा काहीतरी वेगळा विचार आहे, जो मी कधी करत नाही नॉर्मली. ते तुम्हाला आतून असा एक विचार प्रकट होईल. म्हणूनच शांत वेळ निवडायचा, की ज्यावेळेस तुम्ही आणि ते झाड एवढंच असतं. नाहीतर 4 लोकं आजूबाजूला गोंधळ करतायत, बोलतायत, काहीतरी चालू आहे, टीव्ही चालू आहे, हे चालू आहे. अशा वेळी तुम्ही नाही कनेक्ट होऊ शकत. अशा वेळी आपण स्वतःशी पण कनेक्ट होऊ शकत नाही. आपल्याला तोही डिस्टर्बन्स वाटतो, तर झाडाशी कसे होणार आपण? त्यासाठी अशी वेळ निवडा, की जिथं पूर्ण शांतता आहे. आपल्याला कशाची घाई नाहीये कुठे पळायची, काही काम नाही करायचं. जिथं आहोत तिथे योग्य आहोत. काही सगळी कामं आपल्या वाचून 100 कामं असं काही डोक्यात आणायचं नाही, की कुठे नुकसान नाही होते कुणाचं. मी शांत ह्या वेळेसाठीच थांबली इथं. असं म्हणून स्वतःला इतकं रिलॅक्स करायचं, शांत बसायचं त्या वेळेमध्ये आणि मग ते सगळ्या गोष्टी फील करायच्या. कारण पहिल्याच धड्यामध्ये आपल्याला बाबाजींनी सांगितले, की हृदयात केंद्रित होताना कसं पाहिजे घर तुमचं? सगळ्या पाळीव प्राण्यांना बाहेर काढा, लहान मुलांना बाहेर काढा रूमच्या आणि एकटे बसा शांत. तशीच पूर्ण साधना करताना आपल्या युनिफाईड अभ्यासक्रमातली 15 ते 20 मिनिटं केवळ स्वतःसाठी. कुणीच नकोय मला त्यावेळी. म्युझिक पण मी किती वेळा तरी लावत नाही. फक्त शांत बसते हृदयाचं. कारण म्युझिकनी पण काय होतं बऱ्याचदा ते अ, असेल कुठलं किंवा काय तर काहीतरी आठवत बसतं, इमोशन्स वर येतात. काही होतं म्हणजे असं. पण जेव्हा मी पूर्ण शांत टोटल सायलेन्समध्ये असते ना, ती वेळच वेगळी असते. आणि तेव्हा मग हृदयात जेवढे आपण श्वास घेतो आणि हात ठेवा, टॅपिंग करा. मग तुम्ही इतके छान हृदयाशी कनेक्ट होऊ शकता ना, शांततेत. ती शांतता पाहिजे. आपण ध्यान करतो ना आनापानसती त्यावेळेस तुम्ही म्युझिक लावून करू शकता. पण जेव्हा हृदयात कनेक्ट करतो ना, तेव्हा म्युझिकची गरज नाहीये. मी दोन्हीमध्ये करते, पण मला जेव्हा मी शांत असते ना पूर्ण हृदयाला कनेक्ट होतं ना, तेव्हा मला अगदी सुंदर मेसेजेस येतात. म्हणजे असं वाटतं, की कुणीतरी कानात येऊन बोलून गेलंय आत्ता माझ्या. इतका क्लिअर आवाज येतो. काही नसतं त्यावेळेस म्युझिक नसतं, काही नाही, काही नाही. केवळ मी आणि माझं हृदय. त्यावेळेस तुम्ही हा असा अनुभव घेऊन बघा. प्रत्येक युनिफाईडच्या सरावाला तुम्ही असे बसा. बघा तुमचा आत्मा काय बोलतो तुमच्याशी. त्यावेळेस आपल्याला म्युझिकची गरज नाहीये अजिबातच. तुम्हाला असं वाटलं म्युझिक लावून होतंय, तर तेही करू शकता. पण सायलेन्समध्ये खूप छान. पूर्ण शांततेत तुम्हाला हे जाणवेल. मग हे केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी संदेश येतील,
त्याच्या अस्तित्वाविषयी तो सांगेल. म्हणजे त्याचं कसं जीवन आहे, काहीही सांगेल तो. त्याचे कष्ट काय आहेत किंवा इतर जीवांबरोबर त्याचं नातं कसं आहे. म्हणजे एखादा पक्षी येऊन त्रास देतो, असं काहीही सांगेल तो. घरटं बनवलंय, काही तुम्हाला ते आतून संदेश येतील. आणि मग ते झाल्यानंतर आपल्याला काय बघायचंय, की त्याच्या आरामदायी स्थितीसाठी तो काय संदेश देतोय. त्या संदेशाकडे लक्ष केंद्रित करा, ज्यामध्ये तुम्ही त्याला अधिक सुखद, आरामदायी स्थिती कशी देऊ शकता याबद्दल ते आपल्याला सांगत आहे किंवा ते सांगेल आपल्याला. ते बघायचंय आपल्याला. बाकी त्याचं ज्या गोष्टी आहेत, काही तुम्हाला असे विचार आले, तर पुन्हा त्याला विचारा. "पण मग मी तुझ्यासाठी काय करू?" मी एवढे अनुभव घेतलेत तुम्हाला सांगते. आमची खाली बाग आहे. मला खरंच मुंबईमध्ये तसं बघायला गेलं तर अशी हिरवीगार बाग मिळणं खरं. पण मी जेव्हा या सोसायटीमध्येच येण्याचं जेव्हा मी बघत होते ना, तेव्हा मी डोळे मिटून मॅनिफेस्ट केलं. मी विचार केला, की मी पूर्ण झाडांनी भरलेल्या सोसायटीत राहते आणि आजूबाजूला पूर्ण झाडं आहेत. मला फक्त झाडं पाहिजेत, असं मी म्हणाले होते आणि त्यावेळेस मी गाणं सारखं चॅनल करत होते. ज्योती कलश छलके. मला माहीत नाही, की का ते गाणं माझ्या तोंडात येत होतं. सारखं मी ते गाणं किती जुनं आहे. मला ते माहीत पण नाही. मी कधी ऐकलं पण नव्हतं जास्त ते. एकदा कधीतरी मी कुठेतरी विविध भारतीवर ऐकलं असेल. तर तुम्ही गाणं सारखं म्हणायचं, ज्योती कलश छलके ज्योती आणि 15 दिवसात आमचे जे ओनर होते त्यांनी सांगितलं, की तुम्हाला घर खाली करावं लागेल आणि 15 दिवसात आम्ही ज्या सोसायटीमध्ये आलो, त्या सोसायटीचं नाव ज्योती कॉम्प्लेक्स. आणि जिथं आम्ही राहते, माझा फर्स्ट फ्लोर आहे आणि जिथं राहते पूर्ण झाडी आहे. म्हणजे कुणी म्हणणारच नाही इथं आल्यावर, की मी मुंबईसारख्या ठिकाणी आहे म्हणून. पूर्ण झाडांनी भरलेला माझा फ्लॅट आहे. पूर्ण असा बाहेर बघितलं, स्वयंपाक करताना, हे करताना कुठेही असले तर मला झाडी दिसतात आणि पूर्ण फणसाची, नारळाची, आंब्याची सगळी झाडं आहेत बागेमध्ये. तर मी हे झाल्यानंतर युनिफाईडचा हा धडा झाल्यानंतर मी बागेत फिरत होते. तर रोज वॉकला मी उघड्या पायानी ग्राउंडिंग करायला जातेच जाते. अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं तरी मी रोज जाऊन अनवाणी पायानी त्या गवतावर जाऊन इतकं सुंदर गवत आहे आमच्याकडं. तर मी चालत होते आणि मला माहीत नाही तिथं माळी काका आहेत आमचे. पण त्या माळी काका येऊन नुकतेच गेले होते. तर एक झाड आहे, शोचं असतं ना ते इनडोअर असतं ते. तर त्या प्रत्येक झाडाशी माझं इथलं कनेक्शन झाल्यासारखं झालंय. एक तर नारळाचं झाड आहे. माहीत नाही काय त्याच्याशी माझं काय नातं आहे. ते गेलं की मी त्याला मला ना असं मिठी मारते मी, पण बऱ्याचदा समोर लोकं असतात म्हणून मग मी काहीतरी असं करून त्याला हात लावते, असं-असं करते आणि तिथून निघून येते असं. असं पण होतं माझं बऱ्याचदा. तर तिथे एकदा मी फिरत होते आणि मला असं वाटलं की कुणीतरी मला हाक मारतंय. म्हणून मी मागे वळून बघितलं, तर तिथे जे झाड होतं ते घरात ठेवायचं झाड होतं खरं तर. त्याला ऊन नसलं तरी चालेल. पण त्या झाडाची ना फांदी तुटली होती अशी, खाली आली होती एक फांदी. आणि मला सगळ्या झाडांमध्ये त्याच झाडाकडे लक्ष गेलं आणि मी तिथून 3 फेऱ्या मारल्या होत्या ऑलरेडी. असं नाही की मी तिथून गेले नाही. 3-4 फेऱ्या गोल आमचं असं हे राउंड आहे तिथे. ते झालं होतं सर्कल आणि त्या साइडला ठेवलं होतं ते. आणि खरंच मला असं वाटलं की ते मला बोलवतंय. आणि मी बघितलं आणि बरोबर त्या झाडाकडे लक्ष गेलं, त्याची फांदी अशी खाली तुटलेली. माळी काका तोपर्यंत निघून गेले होते. मग म्हणलं ह्याला बांधावं त्या फांदीला म्हणून. काय कशाने हे करू, कशाने बघत होते. साइडला एक रिबीन पडली होती. वायर कसली तरी. ती वायर घेतली आणि त्याला बांधलं. त्यानंतर एवढे अनुभव यायला सुरू झाले झाडांबरोबरचे. मांजर आहे. ती मांजरीनी काय खाल्लं होतं मला माहीत नाही. ती खूप कशी तरी करत होती आणि माझ्या शेजारी येऊन बसते ती दरवेळेस. तर बसल्या-बसल्या मी तिला ती काहीतरी अशी पोटातून तिला कसं तरी होत होतं. मी तिला रेकी दिली तिथं. चोकुरे दिला आणि हे केली, रेकी दिली तिला आणि 2च मिनिटात तिने ते बाहेर काढलं सगळं. म्हणजे मला माहीत नाही, की का असं वाटायचं, की अरे हे काय होतंय? पण नंतर लक्षात आलं, की हे सगळं जे आपण युनिफाईडमध्ये शिकलोय, की मी फक्त काय करायचे त्या झाडाला प्रेम आणि प्रकाश हृदयातून. मी तर एवढं बोलायचे पण नाही, की तुला आरामदायी कसं वाटेल सांग, हे काहीच नाही. केवळ आणि केवळ हृदयातून हृदयाचं कनेक्शन. मी प्रत्येक वेळेस मांजरी असेल, झाडं असतील खालची, छोटी-छोटी रोपं एवढी-एवढी ती पानांची, त्या प्रत्येकाला हे मला बघणं सुद्धा कधी व्हायचं नाही. त्या जॉबमुळं असेल किंवा काय. पण हे सगळं सुरू झालं युनिफाईडमध्ये. की इतकी सजगता आली, इतकी जागरूकता निर्माण झाली, की झाडांचं बघणं, त्यांना त्यांची पानं बघणं, पानांची रचना बघणं, ह्या गोष्टी मी ऑब्झर्व्ह करायला शिकले ते केवळ आणि केवळ युनिफाईड नंतर. त्याच्या आधी ना वेळ मिळाला ना कधी इंटरेस्ट होता, अशा गोष्टींमध्ये. म्हणजे ज्ञानेश्वरी सुद्धा आवडते पण कधी ज्ञानेश्वरी वाचायला वेळ मिळाला नाही, काहीच नाही. आता मी त्या गोष्टी वाचते तुकाराम महाराजांच्या हे असतील, अ, अभंग असतील किंवा ज्ञानेश्वरी, तर असं वाटतं, वॉव! हे किती सुंदर आहे. हां, आपल्या सगळ्या लोकांचं हे वाचून झालंय. पण
वाचन कधी करायला वेळ मिळाला नाही किंवा आवड पण नव्हती. तर त्यामुळे आता हे सगळं मला खूप नवीन वाटतं, की आपल्या संतांनी किती साहित्य लिहिलंय असं माझ्यासाठी ते नवीन आहे. पण सगळ्यांचं वाचून झालेलं आहे ऑलरेडी आणि झाडांचं पण तसंच आहे, की तुम्हालाही हा धडा पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही वाचाल आणि जेव्हा आता कुठलाही सजीव बघाल आणि नुसते हृदयातून त्याला ते प्रेम पाठवाल त्याला, त्यावेळेस तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होता. आपल्या फोनवर असतं बघा वायफाय कनेक्शन. तर तुम्ही ते नाव निवडलं, की तुम्ही त्यांच्या वायफायला कनेक्ट होतात ना, अगदी तसं आहे. ते नेटवर्क पकडतं ते आपलं आणि आपल्याला वाटतं अरे ह्यांना पण ते बरोबर त्यांना कळतं. आता असं झालंय, की खाली गेले, की मला असं वाटतं ही झाडं बोलतायत माझ्याशी. एवढी म्हणजे कुठल्याही पेरूचं झाड आहे. ते पेरूचं झाड असं येऊन माझ्या डोक्यावर असं बसतं ते येऊन. दरवेळेस गेलं, की मग मी त्याला हात लावते वगैरे. म्हणजे इतकं एक वेगळाच अनुभव घेतला मी. आणि घेते. कारण हे कधीही करायला वेळ मिळाला नाही. कायम पळापळी ऑफिस आणि या त्या गोष्टीमुळं. पण आता हे सगळं युनिफाईडमुळं ना एक वेगळं जग अनुभव करायला शिकले. तर तुमचं पण असंच होईल जर तुम्ही इतके दिवस कधी असं करू शकला नसाल तर. तुम्हाला बागकामाची आवड असेल तर खूपच छान. तुम्ही अजून जास्त लवकर कनेक्ट व्हाल. तर ते बोलतात आपल्याला सांगतात आणि तसंच झालं त्या दिवशी. मला पहिल्यांदा अनुभव आला तो युनिफाईडच्या दरम्यान, की मला कुणीतरी बोलवतंय आणि मग दिसलं त्याची फांदी तुटलेली. त्यानंतर 2-3 वेळा झाडं पडली होती आणि मला ते बरोबर तिकडे लक्ष गेलं. असं वाटलं की बोलवतंय ते मला, मला उचल म्हणून. आणि मग मी ती उचलून ठेवायचे दरवेळेस पडलेली झाडं किंवा अशी तुटलेली झाडं त्यांना बांधायचे किंवा त्याच्यावरचं हे करायचे. हे मला आपोआप सुचायला लागलंय तेव्हापासून. आणि ते कुठेतरी संवाद आहे, हे मला खात्रीने जाणवतंय. हे अजिबात गेस नाहीये माझा. खात्रीने मी तुम्हाला सांगू शकते की मला हे जाणवतंय. किंवा मला अजून पण होतं एक गोष्ट झाडांच्या जवळ गेल्यानंतर माझ्या पूर्ण शरीरामध्ये मला त्यांचा ऑरा फील व्हायला लागलाय आता. हे आता नुकतंच मी अनुभव केलंय मागच्या 2 महिन्यांमध्ये. पण ते मला झालं, की मी झाडांच्या जवळ गेले अशा अशा काही मोठ्या-मोठ्या झाडांच्या जवळ, की मला तो ऑरा फील होतोय मला त्यांचा. तर हे पण माझ्यासोबत ते फील होतंय मला त्वचेनी. तर हे मी नुकतंच अनुभव केलं. तर हे सगळं त्याच गोष्टीमुळं. तर मी तुम्हाला ना 1 मिनिट तो व्हिडिओ आलाय का दाखवते. बहुतेक आलाय. 1 मिनिट. ठीक आहे. आपण पहिल्यांदा हे शेवटचं जे आहे ते तेवढं संपवू आणि मग मी तुम्हाला तो ओपन झाला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते दीप्ती मॅडमचा त्यांना कसं फील झालं ते. तर ह्याचा अर्थ असा की आपल्याला तो संदेश त्याच्याकडून घ्यायचा आहे. हां, इथून साक्षी ते इथून वाचा. तुम्हाला जे विचार त्याच्याकडून मिळत आहेत, ते थोडे मोठ्याने म्हणा आणि वेळोवेळी तुमच्या उच्च आत्म्याला विचारा, की तुम्ही जे विचार व्यक्त करत आहात, ते त्या झाडाकडून आलेले अचूक संदेश आहेत का? तुम्हाला मिळालेले संदेश योग्य आहेत का? याची खात्री करण्यासाठी तुमच्या उच्च स्वला हो आणि नाही चे संकेत मागा. आता तुमच्या मनामध्ये जो विचार येतो, तो योग्य आहे कशावरून? तर त्यासाठी आपण उच्च स्वला विचारायचं. आता ज्यांना माहिती उच्च स्वराचे संकेत कसे घ्यायचे आधीच्या धड्यांमध्ये, जे नवीन आहेत त्यांना कळणार नाही मी काय इथं काय लिहिलंय ते. पण आपल्याकडे जो सराव आहे, त्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे, की कसं आपण हो नाहीचे संकेत घेतो. हे युनिफेडच्या आधीच्या धड्यांमध्ये आहे, की कसे आपल्याला हो नाहीचे संकेत आपल्या शरीराने मिळतात. आता इथं सांगितलेलं आहे, की हे बरोबर आहे का नाही वगैरे, पण मी हे कधी फारसं केलेलं नाहीये, की हो नाहीचे संकेत वगैरे. असं नाही केलेलं आहे. मला जे काही फील होतं ना त्यावेळेस, म्हणजे मी हे खरं प्रामाणिकपणे सांगते, की मला जे काही फील होतं ना, मी ते खरं मानते, की मला ते फील होतंय आत्ता त्या झाडाबद्दल असेल, त्या प्राण्याबद्दल असेल. मग त्यावेळेस मी विचारत नाही. हां, अगदीच त्या झाडाला कधी संदेश द्यायचा असेल मला, त्याला काहीतरी सांगायचंय मला स्वतःहून. त्यावेळेस मग ते संकेत वगैरे मागणं, हे मी गोष्ट केलेली आहे आणि ते अगदी बरोबर ठरलंय, की म्हणजे ते मला सांगतं, की नाही असं नाहीये, तू विचार करतीये तो चुकीचा आहे. हे नाहीचे मिळालेले आहेत. पण जनरली खाली फिरताना वगैरे एवढं काही मी संकेत घेत नाही. जे काही मला फील होतं त्यावेळेस ते मी समजते, की त्याचा मला दिलेला संदेश आहे म्हणून. जसं मला त्या झाडाच्या बाबतीत खूप चांगला अनुभव आला, की जसं ते बोलवतंय मला आणि ते सांगते, की माझी फांदी तू नीट लावून टाक. अगदी तसंच मी त्याच्याकडेच बघितलं, तेच केलं, ते झालं. पण इतर वेळेस फारसं काही मी केलेलं नाहीये. आता अगदीच एखाद्या झाडाला तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल ना, तर तुमच्या आतमध्ये असा विचार प्रकट झाला ना, आजूबाजूला बघा, की आजूबाजूला असणारे म्हणजे तुम्ही बागेत असाल तर बरं का, म्हणजे मी हे असं केलेलं आहे, की बागेत असल्यावर कुठलं झाड मला काय संदेश देत आहे कसं कळणार? आता आपल्याला कलर एनर्जीचे कलर नाही दिसत. काही जणांना दिसतात.
पण आता समजा एखाद्याला एनर्जी कुठून येतेय, कुठलं झाड बोलवतंय हे कळत नाहीये. तर सगळ्या झाडांवरनं एकदा नजर फिरवा आणि कुठलं झाड तुम्हाला जास्त आकर्षित करतंय ना, ते तुमच्याशी बोलतंय. हा माझा अनुभव आहे, की मी बघते, की कुठलं झाड मला बोलवतंय. असं वाटलं ना मला, की मी बघते, की मला काय एनर्जी फील होती आणि त्यावेळेस जे झाड मला जास्त आकर्षित करतंय, मग मला समजते, की हे आहे आणि मी त्याच्याजवळ गेल्यावर मला ते त्वरा त्याचा जाणवतो. ते गरमी किंवा जे काही अशी गरम हवा किंवा असं जे काही फील होतं ना शरीराला, त्या त्वचेला माझ्या, ते मला लगेच कळते की हेच आहे म्हणून. तर हे तुम्ही पण प्रयोग करून बघा. कारण जितकं एक सांगते, की ह्याच्यात खोटं काहीच नाहीये. धिस इज ऑल एनर्जी. ही पूर्ण ऊर्जा आहे आणि त्याच्यात मी कुणी स्पेशल नाही, की मला होतंय हे. म्हणून मी फार स्पेशल आहे, मी बाबाजींची लाडकी आहे. असं इथे लाडकं-दोडकं काही नाहीये. आपण सगळेच ईश्वर आहोत आणि त्यामुळे प्रत्येकामध्ये ही शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे जेव्हा सरावाने कराल ना आणि थोडंसं फोकसनी, जेव्हा मी माझ्या हृदयात फोकस करायला जिथं आपलं लक्ष जातं तिथं ऊर्जा वाहते. हा नियम कायम लक्षात ठेवायचा. मग मी हृदयात जर एकत्र झाले, एकाग्र झाले आणि ते झाड आठवायला लागले हृदयामध्ये, डोळ्यापुढं, तर मी त्याच्या चैतन्याशी बरोबर म्हणजे मी त्याला सिग्नल देतीये, की मला तुझ्याशी जोडले जायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय. आपण फोन लावतो तसंच रिंग वाजते मग कळतं, की ह्या माणसाला माझ्याशी बोलायचंय. तर हे सिग्नल आहेत त्याला दिलेले. मग त्याच्याकडनं पण रिप्लाय येतो आपल्याला. हे तुम्ही करून बघा आणि यावरच मी तो थोड्या वेळाने व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. तर हे हो नाहीचे संकेत मागू शकता, पण काहीतरी खास तुम्हाला संदेश दिला असेल, असं वाटतं ना अचानक वेगळा विचार आलाय, जो मी दिवसभर कधीच विचार असा करत नाही. मला खत घाल, असा विचार मी कशाला करेन? किंवा मला सूर्यप्रकाशात ठेव, उन्हात ठेव, असा विचार नॉर्मली आपल्या मनात येतो का? ह्याचा अर्थ हा आवाज कुठून तरी बाहेरून येतोय. मग हा बाहेरून येतोय म्हणजे ते झाड सांगते, की मला उन्हात ठेव. मला ऊन नाही मिळत आहे, म्हणून मी असा होतोय. हे तो आपोआपच तुम्हाला सांगेल आणि जर असा कधी आवाज आला, तर चेक करा, की कुठून येतोय आवाज आणि मग तुम्ही विचारा, की मला हा जो संदेश मिळालाय तो योग्य आहे का? जर तुम्हाला इच्छा असेल तर, की हो म्हणून आला. नसेल तर तुम्ही आजूबाजूला बघा, असं कुठलं झाड आहे का जे तुम्हाला आकर्षित करतंय, अट्रॅक्ट करतंय. त्या झाडाला उचलून उन्हामध्ये ठेवा. अशी बोलतात ही झाडं आपल्याशी. तर इथला हा पुढचा इथून वाजत आहे. हा सराव पूर्ण झाल्यानंतर त्या झाडासाठी अधिक पोषक, संतुलित आणि आनंददायी वातावरण निर्माण करा. त्याच्या गरजेनुसार शक्य ते सर्व काही प्रेमाने करा. उदाहरणार्थ, त्याला पुरेसे पाणी द्या, अधिक सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. आवश्यक ते खत द्या. झाडांची फार गर्दी झाली असल्यास त्यांना किंवा गरज भासल्यास कीटकांपासून संरक्षणाची योग्य व्यवस्था करा. हे इथे ना, पुढचं वाक्य. इथं एक वाक्य राहिलं होतं. झाडांची फार गर्दी झाली असल्यास त्यांना हे राहिले माझं लिहायचं. ठीक आहे, मी ते करेक्ट करेन. ते डिलीट झालाय तेवढा पार्ट. म्हणजे त्यांना ज्या त्यांच्यासाठी आरामदायी गोष्टी आहेत, ते सगळं आपल्याला करायला सांगितले, की तुम्हाला जेव्हा तुम्ही हे पूर्ण कराल, तेव्हा त्यांना बघा, की काय कमी-जास्त आहे ते तुम्हाला आपोआपच कळेल. नॉर्मली पण आपण झाडांची देखरेख करताना आपल्याला कळतच. पण त्यातनंही एखाद्या झाडाला आपल्याकडनं जास्त पाणी घातलं गेलंय किंवा कमीच घातलं गेलंय किंवा त्यांना ऊनच मिळत नाही, पण आपल्या लक्षात नाही. अशा वेळी ते बरोबर आपल्याला इंट्युशनद्वारे सांगतात. आणि ते बरोबर आपलं लक्ष जातं, "अरे, हे इकडं ठेवावं" आणि ते तुम्ही करता. फक्त इथं जाणीवपूर्वक करतोय आपण. तसं नॉर्मली आपण अवेअर असतो. अरे, झाडांचं म्हणल्यावर आपल्या लक्षात असतं. पण इथं आपण जाणीवपूर्वक हा प्रयोग करतोय, सराव करतोय, की मी जाणीवपूर्वक एखाद्या झाडाशी जोडली जाते. एखादं झाड फार वाळून चाललंय. सगळं करून वाळून चाललंय. माहीत नाही का? आपल्याला माहीत नाही त्याला किडा लागलाय. आपल्याला दिसत नाहीये समजा काही, पण ते का वाळतंय? खास करून तुळस अशी होते, की तुळस किती पण आपण त्याला करायला गेलो ना, बऱ्याचदा असं सांगतात लोक, की तुळस वाढत नाहीये किंवा काय झालंय काय माहिती, काहीतरी नजर लागली, दृष्ट लागली, असं काही पण त्यांच्या डोक्यात असतात गोष्टी. काहीतरी निगेटिव्हिटी म्हणून आमची तुळस वाढत नाहीये. म्हणजे असे एक काकू म्हणायच्या आमच्या. तर त्यावेळेस तुम्ही त्या तुळशीशी कनेक्ट व्हा ना, विचारा ना तिला. ती जीव आहे, वाढते, तिला ग्रोथ आहे, तिच्यात जीव आहे, ईश्वर आहे तिच्यात. तिला विचारा, "का तू वाढत नाहीयेस माझ्याकडे? मला सांग." ती अशी जरी नाही बोलली ना तुम्हाला, ती स्वप्नात येऊन तुम्हाला काहीतरी हिंट देईल. ती स्वप्नात येऊन सांगेल, की मला तू हे कर म्हणून. असे अनेक अनुभव मी ऐकलेले आहेत, की ते स्वप्नात येऊन सांगतात. जर तुम्हाला असं नाही समजलं तर. तर स्वप्न पण एक माध्यम आहे. आपण मागचंच धडं बघितलंय. सत्यासाठी स्वप्न पाहणे. मग त्यामध्ये पण विचारा, की ते हे झाड का नाही वाढत आहे आमचं?
किंवा कुत्रं, मांजर आपल्या आता हे झाडांचं का दिलंय? कुत्रं, मांजर कुत्रं भुंकून सांगतं, मांजर म्याव-म्याव करून तुम्हाला सांगते भूक लागली, हे झालं, ते झालं. त्यांना आजारी पडलेलं आपल्याला कळतं. पण झाडांना ते म्हणजे झाडांना नाही तसं आपल्याला कम्युनिकेट करता येत, सांगता येत. मग तुम्ही त्यांना विचारा, की "मला स्वप्नाद्वारे दाखव." असं म्हणा त्या तुळशीला, त्या झाडाला, की "तू मला स्वप्नात येऊन सांग काय आहे ते? मला आत्ता नाही समजत आहे." आणि मग बघा तुम्हाला त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये स्वप्नातून हिंट मिळेल, की काय झालंय नेमकं? का वाळून चालली? ही ही अशी आपण संवाद करू शकतो त्यांच्यासोबत. कारण आपण आपल्या सुप्त मनामध्ये ते गेलंय, की ह्याचं काय आहे ते मला शोधून काढायचं आणि ते सुप्त मनाला माहिती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय ते. मग ते तुम्हाला स्वप्नातनं देईल किंवा विचारातून देईल. म्हणून इथं म्हणलंय बघा, त्यांना गरज भासल्यास कीटकांपासून संरक्षण करा आणि झाडांची फार गर्दी झाल्यास ह्याच्यापुढे असं वाक्य आहे, की त्यांना थोडं लांब-लांब ठेवा. खूप एकाच ठिकाणी असेल तर. हे अशा पद्धतीने ते तुम्हाला इंट्युशनद्वारे सांगतात, की लांब कर. मग आपल्याला कळतं, अरे असं होतंय म्हणून ह्याचं सगळं जेवण हाच जेवतोय, इकडचं झाड. अशा पद्धतीने ते विचार तुमच्या मनामध्ये येतील. हां. या प्रक्रियेदरम्यान झाडाकडून तुम्हाला जे अंतर्मनातील मार्गदर्शन किंवा संदेश प्राप्त होईल, त्याच्या आधारे त्या झाडासाठी एक प्रभावी निर्मिती सूत्र क्रिएटिंग फॉर्म्युला उच्चारा. लक्षात ठेवा की हे सूत्र तुमच्या स्वतःच्या चेतनेतून प्रकट होत आहे आणि ते देखील वर्तमान काळात जणू ते आत्ताच वास्तवात घडत आहे अशा भावनेने उच्चारा. या निर्मितीचा लाभ त्या रोपाला मिळत असला तरी प्रत्यक्षात हा सर्जनशील अनुभव तुम्हीच आपल्या चेतनेच्या सामर्थ्याने घडवत आहात. हं. हां. हे महत्वाचं आहे, की आपण जे काही मिळतं त्यामुळं आपण एक एक सूत्र बनवतो. जे सूत्र आपण आत्तापर्यंत सगळ्या धड्यांमध्ये वापरत आलोय. पण हे सूत्र तुमच्या स्वतःच्या चेतनेतून प्रकट होतंय. म्हणजे आपण तयार करतोय हे आणि ते पण वर्तमानातच. जसं की आत्ताच आपण म्हणजे जसं आपण इतके दिवस करत आलोय तसंच. पण जेव्हा आपण हे सूत्र बनवू, त्याचा फायदा कुणाला होणार आहे? त्या झाडाला मिळेल. पण आपल्या चेतनेमध्ये सामर्थ्य इतकं आहे, की आपण तो प्रकट करतोय. माझ्या विचारांनी मी माझं विश्व निर्माण करते. मग माझ्या विश्वामध्ये हे झाड आहे. कारण मला डोळ्यांनी दिसते, हाताने अनुभव करता येते. म्हणजे माझ्या विश्वात आहे. मग आता त्या झाडाची जर काही प्रॉब्लेम असेल, त्याचा काही त्रास असेल, तर मी माझ्या विचारांनी तो नीट करू शकते. करेक्ट आहे? इतकी आपली चेतना शक्तिशाली आहे. आपण सगळे जोडलेले आहोत. पण तरी पण फ्री विल असते ना. पण तरी पण आपण इथं काय करतोय, की अशा झाडाला विचारतो, की "का बाबा काय होतंय?" आणि असं म्हणतो आणि खरं तर हे आपणच घडवत असतो सगळं. आपल्याच विचारातून आपण त्याला त्याच्यासाठी निर्मिती सूत्र बनवतो. असं सांगितलंय. म्हणजे आता मी एखादं झाड आहे, जे खूप वाळून चाललंय, काहीतरी त्रास आहे त्याला. पण मी काय म्हणेन, आता हे निर्मिती सूत्र म्हणजे नेमकं काय? कसं म्हणणार मी? त्याच्या आधारे अंतर्मन संदेश प्राप्त होईल. म्हणजे काय म्हणायचं, त्या झाडासाठी चांगली कामना धरायची मनामध्ये. थोडक्यात चांगला विचार करायचा त्या झाडाचा. हे करतो आपण. मग निर्मिती सूत्र आपल्याकडे कसं बनवलं युनिफाईडमध्ये मॅनिफेस्टेशन फॉर्म्युला. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो आणि स्वीकार करतो, की हे आंब्याचं झाड अगदी सुंदर पद्धतीने वाढत आहे आणि अगदी निरोगी आहे. तथास्तु. सिंपल. म्हणजे मी साधं म्हणते, की हे आंब्याचं झाड छान आहे, छान वाढतंय. पण आपण युनिफाईडमध्ये ईश्वरासोबत निर्मिती करतो ना, म्हणून आपण ते तसं वापरतो. त्याचा सगळ्याचा हेतू एकच आहे, की त्या झाडाबद्दल प्रार्थना, शुभेच्छा व्यक्त करणे. फक्त आपल्याला हे सगळं सांगण्याचं गरज ही होती, की जशी मी ईश्वर आहे, तशा ह्या सृष्टीतला प्रत्येक जीव पण ईश्वर आहे आणि त्यालाही तितकाच हक्क इथं जगण्याचा. आणि ते आपण पूर्ण हृदय खुलं करून बघितलं पाहिजे त्याच्याकडे पण आणि त्याच्याशी पण जोडलं गेलं पाहिजे. कारण त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते पण ईश्वरच आहेत. हे आपल्याला सांगितलं. म्हणजे इतक्या सूक्ष्म स्तरावर आपल्याला घेऊन जातात बाबाजी, की विचार करा या सगळ्या गोष्टींचा, की तुम्ही को-एक्झिस्ट करता. तुम्ही सगळे मिळून ह्या पृथ्वीवर जगताय. तुम्ही एकटे नाही आहात. आणि हेच वननेस आहे लक्षात ठेवा. हे सगळ्याचा मूळ पर्पज काय आहे? उद्देश काय? आपल्याला एकत्वामध्ये घेऊन जाणं. एकत्व म्हणजे केवळ माझं माझ्या ईश्वराशी नाही, माझं कुठल्यातरी व्यक्तीशी नाही, तर माझं ह्या सृष्टीच्या प्रत्येक घटकाशी असलेलं वननेस, एकतत्व आम्ही आहोत. ही भावना आपल्यामध्ये रुजवली जाते. ह्यासाठी हा धडा आहे.
तर आपल्याला अशा पद्धतीने हे मदत करतं. हां, इथून वाचा साक्षीताई. या आठवड्यात या आठवड्यात दररोज हा सराव करा. हा सराव करत असताना तुमची ही समज अधिक पक्की करा. हे सर्व काही प्रेमापासूनच निर्माण झाले आहे. प्रेम स्वतःची जाणीव ठेवते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्या प्रेमाची जाणीव किंवा चेतना विद्यमान आहे. प्रत्येक गोष्ट संपूर्ण प्रेमाची तसेच संपूर्ण सृष्टीची जाणीव बाळगते आणि याच कारणामुळे इतर सर्व गोष्टींसोबत तुमचा संवाद कसा घडतो हे स्पष्ट होते. पुढचं वाचू? हो, वाचा. या आठवड्यानंतर हा प्राथमिक सराव केवळ झाडापुरताच मर्यादित ठेवण्याची गरज नाही. विचारांच्या पातळीवर संवाद साधणे आणि ऐकणे या गोष्टी सर्वच गोष्टींना लागू होतात. यामध्ये मांजर, कुत्रा, रानपक्षी, हरीण, मुंग्या, पतंग, माशा आणि अगदी निर्जीव वस्तूंचाही समावेश होतो. सर्व काही प्रेम आहे आणि म्हणूनच सर्व काही चैतन्य आहे. आता ईश्वराच्या या अद्भुत निर्मितीच्या विश्वासाठी स्वतःला खुले करा. आपली मैत्री अधिक व्यापक करा. आत्ता जे आपण बोललो तेच, की केवळ झाडं नाही तर सगळ्याच जीवांसाठी आपल्यामध्ये ते ठेवा, निर्जीव वस्तूंसाठी सुद्धा. म्हणूनच आपल्याकडे पेपरवर पाय जरी पडला, वहीवर पाय पडला, पुस्तकावर पाय पडला, तर आपण त्याला लगेच सरस्वती म्हणतो. झाडूला पाय लागला, की आपण त्याला लक्ष्मी म्हणतो. तर हे सगळं तेच शिकवतं आपल्याला, की ज्या गोष्टीला आपण आपल्या कपाटाची दारं सुद्धा पायाने बंद करत नाही. म्हणजे पृथ्वी मातेला सुद्धा पाय लावताना आपण मंत्र म्हणून तिच्यावर पाय ठेवतो सकाळी, की माफ कर माते म्हणून. म्हणजे इतकं आपलं इतकं सुंदर ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. पण त्या गोष्टींचं आपल्याला म्हणजे आपल्याला नाही म्हणत आहे मी, पण त्याची जाणीव नाहीये आपल्याला, की हे का करायचं? कशामुळं करायचं? तर हे त्याच्यासाठीच, की सगळं काही प्रेमाने बनलेलं आहे. त्या प्रत्येकामध्ये प्रेमच आहे. आपण त्याला जरी देवांची वगैरे नावं द्यायची आहेत, झाडूमध्ये लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, ते हेच शिकवतं. की जेव्हा मी ते म्हणते, म्हणजे तो ईश्वरी गुणच आहे. ईश्वरी तत्वच आहे ते. ईश्वरच आहे तो पण. हेच आपल्याला सांगायचं असतं. फक्त ह्यामध्ये आपल्याला प्रेम ह्या एका तत्वानी सगळ्यांना आपण जोडलेले आहोत असं म्हणलेलं आहे. कुठल्याही देवी-देवतांचं नाव नाहीये. कारण ह्याचं पण कारण आहे. ह्याचं कारण असं आहे, की कुठल्याही देवी-देवतेचं इथं नाव नाही. कारण हा अभ्यासक्रम केवळ हिंदू धर्मासाठी नाहीये. बाबाजींनी आधीच क्लिअर केलंय, कुठल्याही धर्माशी जोडू नका. म्हणजे हा अभ्यासक्रम इतर सगळ्यांनी करावा. इतर धर्मातल्या सगळ्या लोकांनी करावा, हाच हेतू आहे. म्हणून याला कुठल्याही धर्माचं, कुठल्याही देवतेचं तुम्हाला कुठेही युनिफाईडमध्ये नाव नाहीये. बाबाजींचं सुद्धा नाव नाहीये याच्यात. असा हा अभ्यासक्रम आहे, की जो तुम्ही तुमच्या आयुष्यात रोजच्या ज्या घटकांबरोबर तुम्ही राहता, मग ते घरातला फॅन का असेना, लाईट असेल, तुमची इलेक्ट्रिसिटी असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, की हे सगळं तुमच्या उपभोगासाठी लाईट नसेल तर काय होईल? मला दिसणार नाही, मी अडकून 10 वेळा पडेन घरामध्ये. 5 मिनिटं फॅन बंद झाला तर माझी तगमग सुरू होती. हेच आपल्याला सांगितलं गेलंय, की ह्या सगळ्यांची जाणीव ठेवा, की जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी वापरता, त्याचे आभार व्यक्त करा. आभाराचं पण आपण किती ऐकतो ग्रॅटिट्यूड, आभार. हे आभार सुद्धा आपल्याला चांगल्या व्हायब्रेशनला घेऊन जातात. म्हणून हे आपण करतो, की आपल्यासाठी. आपण त्याला प्रेमाने प्रत्येक गोष्टीला प्रेमाने जोडलेले आहोत. मग या सगळ्यांमध्ये तुम्ही हे वापरून बघा. एखादी निर्जीव वस्तू पण असेल, तिला सुद्धा बोलायचा, कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा तिच्यासोबत पण. तुम्हाला कळेल त्यामध्ये का अडथळा येतोय, का सारखी बिघडतीये ती वस्तू. तिला विचारा, "काय झालं तुला? का सारखी बिघडते? का खर्च काढतीये तू?" गाडी असेल आपली. खूप त्याच्यामध्ये ऊर्जा असते. ते खरंच आपण प्रेमाने तुम्ही गाडी चालवताना सारखी शिव्या-शाप देतायत त्याला, ट्रॅफिकला हे करतायत, रस्त्यातून जाताना शिव्या घालतायत. त्या गाडीच्या मध्ये पण ते व्हायब्रेशन आहेत. ती एनर्जी तिथं पण आहे. ती गाडी 10 वेळा बंद पडेल आणि तुम्हाला सिग्नल देईल. ह्या गोष्टींवर त्याच्यावर राग पडून, हॉर्न वाजवून, त्याच्यावर जोरजोरात बटन दाबून काय फायदा आहे त्याचा? तर ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत आणि हे आपल्याला जाणीवपूर्वक जगायला शिकवतं. तुम्ही जाणीव ठेवा, की आपल्या आजूबाजूला काय आहे सगळं प्रेमच भरलेलं आहे. त्याच्याशिवाय काहीच नाहीये आणि सगळ्या विश्वासाठी आपण खुले होतो. तर अशा पद्धतीने हा धडा इतका सुंदर आहे, की अ, बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्याच्यातून पहिल्यांदा कळल्या. जसं काल म्हणत होते ना मेधा ते, की नवीन-नवीन गोष्टी कळल्या. तर प्रयत्न केला बाबाजींनी, की सगळ्या गोष्टींना आपल्याला जोडावं म्हणून. तर मी तुम्हाला आता तो एक व्हिडिओ दाखवते. 1 मिनिट कुठला? हं.
आणि मला असं वाटतं की हे अगदी ज्या अर्थी ते समोर आलंय ना, ते अगदी बरोबर ह्याच्यासाठीच आलेलं आहे. रजनीताईंनी काहीतरी लिहिलंय, एक मिनिट हां. समृद्धीताईंनी लिहिलंय, आज 3 वेळा बुलबुल पक्षी घरात आला वेगवेगळ्या ठिकाणी. आणि रजनीताईंनी लिहिलंय, कवी गुलजार ही झाडांशी संवाद साधतात. सगळे त्याशिवाय ते कलाकार आहेत ना, ते सगळे आत्मसाक्षात्कारीच आहेत. त्यांना ते सगळ्या सृष्टीशी सोबत एक असतात, तेव्हाच ती कला त्यांच्यामध्ये असते. हां. ताई मला ना 2 अनुभव सांगायचे आहेत. व्हिडिओ झाल्यावर तुमचे सांगू तर का? किती फुलं आहेत हां, तुमचे तर फुलांचे आम्हाला नक्की व्हिडिओ ऐकायचं आहे साक्षीताई. येस, येस. मला आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे. येस. मी व्हिडिओ कालचाच दाखवते. अनुभव आहे, पण तुमचा व्हिडिओ झाल्यावर सांगते. हां, हां. चालेल, चालेल. हा पण व्हिडिओ फुलांचाच आहे. म्हणूनच माझ्या लक्षात आलं, की तुमचा पण तो असणार आहे. 1 मिनिट हां. मला फक्त YouTube लावतीये. मला फक्त आवाज दिसतोय का सांगा YouTube? दिसतोय. आवाज येतोय का सांगा? तुमचा आवाज येतोय. व्हिडिओचा नाही येत ना? 1 मिनिट. नाही, अजून नाही येतोय. हां, आता येईल. में आता येतं? तो उसको बदलना है, भौतिक जीवन बदलना है, आपका हां, फीलिंग्स को बदलना है। स्टार्ट झालं. आकर्षण सिद्धांत है दीप्ति नादेला का, बहुत पुराना। लॉकडाउन में आता बघा. मैं और राम सर मोबाइल लेके रात को बैठ के येतोय, किया हुआ येतोय. वीडियोस है, देख लो ना आप लोग, यूजफुल रहेगा, उसको समझो। व्हिडिओ दिसत नाही राइट, ताई. तो उसको अप्लाई करो हर जगह पर। व्हिडिओ नाही दिसत आहे? नाही व्हिडिओ नाही आवाज दिसत आहे. येतोय त्यांचा, पण व्हिडिओ नाही दिसत. आवाज अरे येतोय. 1 नाही मिनिट, 1 दिसत आहे. मगाशी दिसत होता. हां, हां. पण आवाज येत नव्हता. आता दिसेल. तो इस तरह का आला. करके ब्यूटीफुल, वो तो पूरा उसमें यही है, पूरा वीडियो में पूरा देश का सिस्टम्स बदलने जा रहे हैं, पूरा वर्ल्ड का विश्व गुरु बनने जा रहे हैं। कौन? भारत। तो भारतवासियों को रेडी रहना है, हम सबको रेडी रहना है, राइट? यस बाबा। अब वीडियो कुछ दिखा रहे थे, डाटा सेंटर टू फीलिंग सेंटर। उपेंद्र देसाई, आसम रे। एनर्जी कनेक्ट, मुझे आता बघा. कई सालों से आदत है कम्युनिकेट करने का, तो मैं दोनों फिर वहां से वो पूरा मेरा सेल्यूलर लेवल से वो किसी और डायमेंशन तक वो कनेक्ट कर चुकी। तो मेरा पूरा दार्जिलिंग ट्रिप में ऐसा ही फ्लावर्स फ्रैक्शन ऑफ सेकेंड में बहुत ब्यूटीफुल्ली कनेक्शन दिया है, वो मैं आप लोगों तक पहुंचाना चाह रही थी। एक बार और ट्राई कर लो बच्चे। कल रात को हम सोया ही नहीं। जैसे मैंने आइज क्लोज या कॉन्शियसनेस के साथ कनेक्ट हो गए, मेरे टॉप टू बॉटम ईच एंड एवरीथिंग, मेरा आरा एंड बॉडी से everything turned into this color. Then immediately this color of each and every cell, that energy connected with the angelic world. angelic world, wow. That is the beauty of nature, power of nature. And my face like कोत्ता सो मैं गार्डन में जब जा रही थी, मुझे अच्छा लगा, मैंने ऐसा हाथ में लिया, हाथ में लेते ही फिर जो फ्लावर की कलर आप लोगों ने देखा, ये एकदम लाइट पर्पल ना, वो फिर मेरा पूरा बॉडी में वो एनर्जी, यानी वो फ्लावर की पूरा कलर मेरा पूरा बॉडी की कलर हो गई फ्रैक्शन ऑफ सेकेंड में, टॉप टू बॉटम। फिर वो एनर्जी फॉर्म हो गई, एनर्जी फॉर्म होते ही फिर यहाँ से एंजलिक किंगडम से बहुत देर तक कम्युनिकेशन हुई मेरा एंजलिक किंगडम से।
लॉट ऑफ विजडम शेयरिंग हुई, कनेक्टिविटी हुई। एक और होगा ना। मैं पॉसिबिलिटीज खोल रही हूँ आप लोगों के अंदर, जो मेरे साथ हो रहा है मैं शेयर करके। अच्छा ये वाला, हाँ वो नाइस। एक होना है फ्लावर के साथ आपको, दो नहीं रहना चाहिए। आप और वो फ्लावर एक हो जाना है। तो ये वाला जो है श्वेत द्वीपम से कनेक्ट की थी, ये वाला फ्लावर। एक और है, ये वाला जो है वाइट वाला शंकु आकारम का, वो श्वेत द्वीपम से मैं कनेक्ट की अपनी थी। कॉन्शियसनेस को एक किया तो मेरा पूरा आरा एंड पूरा अस्तित्व इस कलर में चेंज हो गई थी। इमीडिएटली वो क्या किया, पद्म संभवा, द ग्रेट मास्टर पद्म संभवा जी की चेतना के साथ फिर कनेक्ट कर दिया। माय गुडनेस, लॉट ऑफ सीक्रेट्स आर रिवीलिंग। यस बाबू। तो कहाँ मोनेस्ट्री, कहाँ है ये मोनेस्ट्री? याद नहीं आ रहा। ये वाला शायद गैंगटॉक का मोनेस्ट्री, पता नहीं कहाँ है। सो उस मोनेस्ट्री में ये फ्लावर्स बताया था ना, इस कलर की फ्लावर्स, छोटे छोटे फ्लावर्स, जैसा मैं उनके साथ कनेक्ट हो गई तो पूरा कॉन्शियसनेस उस कलर में हो गई। तो इम्मीडिएटली पद्मा शंभावा जी के साथ कनेक्ट करके फिर उनसे कम्युनिकेशन हुई। एंड ब्यूटीफुल्ली उस दिन उन्होंने बोला कि मैं और पूरा जितना भी बुद्धिज्म का टाइम का एनलाइटेंड मॉन्क्स, हम सब पिरामिड मास्टर्स के चेतना के साथ कनेक्ट हो रहे। तो उस दिन इस तरह की कम्युनिकेशन हुई। फिर क्या था, पहलिंग में एक, टॉप पहलिंग में एक मोनेस्ट्री था, वो ऑलमोस्ट बंद होने की टाइम थी जब हम गए। तो बंद हो गया है, वो शायद हॉल तक रखे हैं, हॉल तक वो ओपन करके रखे होंगे। हर मोनेस्ट्री में हम जब भी जाते हैं ना, वहाँ गाइड करने वाला कोई तो होता है, वहाँ कोई भी नहीं है। हमें लगा इस एंट्रेंस दिख रहा है तो इसमें जा सकते होंगे, सिस्टम बताने वाला कोई नहीं था, तो जो दरवाजा बंद थे उसके अंदर चले गए। तो उसकी फर्स्ट फ्लोर में जाते ही अंधेरा हॉल, पद्मश्याम बाबा जी का वो चिन्नी और राम इधर उधर थे। मैं उसके सामने गई तो फिर अंधेरा रूम में उनके साथ कनेक्शन हुई। तब उन्होंने बोला जितना भी अरिहंत है, जितना भी ध्यान कर रहे हैं, और वो उन सबको अब बोधिसत्व बनना है, तो सरस्वती स्वरूप पद्मश्याम बाबा उन सभी की चेतना में उतर रहा है करके उनको बोल सकते हो आप, मैं उतर रहा हूं। फिर उस मॉनेस्ट्री में उनके साथ कम्युनिकेशन में ये बात हुई। तो डियर वंस, टाइम टू टाइम आप लोगों को लाइव मैसेजेस मिल रहे हैं, राइट? अब उसको आप लोग अपना के आगे बढ़ सकते हो। नेचर के साथ कनेक्टेड रहना है, डीट बन के नहीं। ये पत्थर को पिघलाना है, नाजुक, वो सॉफ्टनेस, तब वो सेंसिटिविटी बढ़ेगा। सेंसिटिव सेंटर्स आपको फ्लावर से, पत्तों से, एनिमल से कनेक्ट करवा सकती है। वो कनेक्शन फिर आपको किसी भी डायमेंशन तक बैठे बैठे फ्रैक्शन ऑफ सेकेंड में किसी भी डायमेंशन तक
जा सकते हो, बात कर सकते हो, आ सकते हो। ये कोई बड़ी बात नहीं है दोस्तों। आपके दोस्त को संभव है तो हर एक को संभव है, राइट? थैंक यू, लव यू ऑल। बघितला किती सुंदर दीप्ती मॅमचं. आणि त्यांचं आपल्या सगळ्यांना माहिती की त्या साऊथ इंडियन आहेत, त्यामुळे त्यांचा हिंदी असा आहे. पण त्यांची जी साधना आहे ना, आवाज नाही आला? आत्ता आला ना आवाज व्यवस्थित? ओके. हो, येत होता, येत होता. आला ना, तर तुम्ही जरूर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हे म्हणतो ना, की आपल्याला ह्या गोष्टी जेव्हा समजतात ना, कुणाचं तरी आपण ऐकतो किंवा बाबाजींचं हे आत्ता जेव्हा धडा वाचला, त्यावेळेस आपले अनेक आतमध्ये खोलवर असलेली दारं उघडतात. आपण त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करतो. आणि ह्यालाच म्हणतात, की आपल्या आतली शक्ती जागृत होणं. कारण आपण सगळे सृष्टीशी जोडलेले आहोत प्रेमाने. तर त्यामुळं जेव्हा हे आपण ऐकलं, मी काय ऐकायचा संबंध नव्हता. हा व्हिडिओ माझ्याबरोबर शेअर करून 8 दिवस झाले असतील. आपल्याच एका मास्टरनी शेअर केला. हा व्हिडिओ मी बघितला नाही 8 दिवस झाले. आतून मेसेज आला, कॉस्मिक शॉक्स लास्ट एपिसोड. मी परत त्या मास्टरच्या जिनी मला पाठवला होता, मितालीनी मला पाठवला होता तो. तिच्या परत त्या वॉलला गेले, तिच्या WhatsAppला आज दुपारी. 15वा ओपन केला. ऐकत पुढे आले, म्हणलं का मेसेज येतोय मला असा, की 15वा लास्ट हे कॉस्मिक शॉक्स काय येतंय? गेले थोडं पुढे गेले. बघितलं तर दीप्ती मॅडमनी हे सांगितलंय. म्हणलं ओके. म्हणून मला हे सांगितलं, की शेअर करा सेशनमध्ये. समजते कसे जोडलेले आहोत आपण. आता जे दीप्ती मॅम म्हणल्या, की त्यांना जो पद्मसंभवा जे सांगत होते, कोण आहेत मला माहित नाही. पण ते कोणी असतील मास्टर एखादे, ज्यांनी त्यांना मेसेज दिला, की जे ध्यान करतायत त्यांच्यामध्ये आम्ही उतरणार आहोत. अरिहंत म्हणजे ते म्हणत होते ना, की अरिहंत जे ध्यान करतायत. म्हणजे असं आहे, की जरी आपण दीप्ती मॅडमना ओळखत नसू, त्या आपल्याला ओळखत नसू, पण आपण सगळे पिरामिड संस्थेतून एकमेकांच्या चेतने आपण तसेही सगळे जोडलेले आहोत. पण खास आपण एका उद्देशाने ध्यान करतो, एका संस्थेबरोबर सतत कनेक्टेड असो, हे त्याचे परिणाम आहेत. की ती चेतना आपल्याबरोबर आपल्या आतमध्ये सगळ्यांमध्ये जागृती करते. आणि बरोबर आज मला दुपारी तसा मेसेज आहे ना, 8-10 दिवसानंतर तो व्हिडिओ मी ओपन करणं, बरोबर तिथं जाणं, बघणं तर काय हेच, की फुलांचा वास घेतात आणि त्यात तेच सांगतात, की नेचरशी म्हणलं उच्चस्वानी बरोबर गाईड केलं आणि इथपर्यंत आणलं. म्हणून मी म्हणले, की आज आपण तो व्हिडिओ बघू. तर अजिबात ती पॉसिबिलिटी नाकारू नका, की आपण बोलू शकणार नाहीत. सगळेजण बोलू शकतो. फक्त बसा त्या झाडाबरोबर शांत हृदयातनं. तुम्हाला अनुभव येतील. साक्षीताई, तुमचा अनुभव सांगा. साक्षीताई थांबल्यात. कुठे गेल्या? साक्षीताई? 1 मिनिट. कुणाला काही प्रश्न असेल तोपर्यंत विचारा. मी त्यांना बघते. कुणाला काही प्रश्न आहे ह्याच्यावर किंवा अनुभव सांगायचा काही? मेधाताई, समृद्धीताई, आत्मवंदन सगळ्यांना. मी मेधा साठे बोलते. हां. मी रोज पूजा झाल्यानंतर पाणी झाडांना घालायला जाते. आम्ही नवीन घरात राहायला आलो होतो नुकते. त्यावेळेची गोष्ट आहे. तर त्यावेळेला एक सरडा तिथे एक येऊन बसायचा. पहिल्यांदा मी खूप घाबरले होते. काहीतरी हललं तिथे. कारण त्या जागेची सवय नव्हती, झाडंही होती. पण मला लक्षात आलं, मग घाबरले नाही. "हाय, काय रे? काय करतोयस?" असं म्हणलं त्याला. तो 7-8 दिवस 7-8 दिवस रोज तिथे येऊन वाट पाहायचा. मी पाणी घालायला लागले. "आहेस का रे? आहेस का रे?" असं वित-वितच म्हणायचे मी त्याला. पण असायचा तो तिथे. असायचा. खूप छान वाटायचं आणि त्याचं मैत्री झाल्यासारखं झालं होतं एकदम. छान वाटलं पण. म्हणजे असं असं आता हा धडा येईल आपल्याला काही असं काही कल्पना नव्हती. पण छान वाटलं. असा एक अनुभव. खूप छान आहे. तर अजून कोणाला काही आहे विचारायचंय किंवा सांगायचं कोणाला? मी एक अनुभव तुम्हाला शेअर करते. हं. रश्मी. हां, रश्मीताई बोला. आ,
मी जेव्हा रोज सकाळी लवकर उठते ना मुलीला टिफिन बनवण्यासाठी, डबा बनवण्यासाठी. तर सकाळी 6 वाजता ना, बरोबर 6 वाजता कावळा खिडकीत येतो किचनच्या आणि तो काय करतो माहितीये, आपली स्लायडिंग असते ना, मग आपण कसं गरम होतं म्हणून मधोमध स्लायडिंग ठेवतो. दोन्ही बाजूने थोडं-थोडंसं ओपन राहते ना ती. हं. मग मी समजा साइडला असेल ना आणि तो कोपऱ्यातून आवाज देत असेल आणि मी दिसली नाही ना, तर तो असं सारखं वाकत-वाकत अक्षरशः म्हणजे चोच असं पूर्ण असं हे वाकून-वाकून बघत राहतो. हं. आणि त्याला जोपर्यंत मी देत नाही ना, तोपर्यंत तो पूर्ण एकदा डाव्या बाजूला डाव्या बाजूच्या खिडकीतून बघायला जाईल, पुन्हा उजव्या बाजूला असं म्हणजे हळू-हळू सरकत जसं आपण जसं सरकतो ना, तसं सरकत जातं आणि बरोबर वेळेवर मी ते दिलं नाही ना, की तो जाणारच नाही. घेतल्याशिवाय जाणारच नाही. आणि तेच माझ्या मुलीने किंवा मिस्टरांना बघितलं ना, का लगेच पळून जातो. थांबतच नाही तो अजिबात. आणि मला बघितलं ना आणि मी दिसली नाही ना, की तो हॉलच्या खिडकीमध्ये येतो बघायला. त्यांना तो मला त्याच्याशी असं वाटतं बोलते म्हणजे कावळ्यांना फार कळतं. कावळे हो, ना त्याच्याशी शोधतात आणि आपल्याला. त्याच्याशी मी संवाद करते हां आणि मध्यंतरी ना तो 8 दिवस आलाच नव्हता. तर हं. नंतर मग 8-10 दिवसांनी तो आला ना, तेव्हा सांगितलं, "काय रे कुठे गेला होतास? आता आठवण पडली का तुला?" असं बोलली. आणि खरोखर म्हणजे अरे नेहमीचंच आहे आणि तो बरोबर वेळेवर येतो जेवणाच्या वेळेला. मग त्याला ते पाहिजेच असतं. मग त्याला मी जेवायला बसली असेल ना, तर मग भाताचा घास असा मूठ बनवून ती ठेवायची. मग तो बरोबर तेवढं घेऊन जाणार. बापरे! की म्हणजे त्याला सवय झाली. हं, हं. हुशारच आहेत कावळे. मी माझ्या इथे पण खूप वेळा अनुभव घेतलाय त्यांचा. त्यांना खूप कळतं. माझ्या हातातून तो बिस्किट घेऊन जातो. त्याला हो. बिस्किट धरलं आणि माझी आई ओरडते, "अगं शिवू नको, शिवू नको." म्हटलं, "ते मला त्याला काय सांगू?" म्हटलं, "शिवू नको आता मला तू." आणि एकदा काय केलं माहितीये, असंच ना मी काहीतरी कारली चिरत होती हां. म्हटलं थांबा याची गंमत करूया आपण. ह्याला नेहमी काय-काय द्यावं लागतं. मी काय केलं कारलं कापलेलं, त्याचं एक स्लाइस काढला आणि तो ठेवला. तर तो पण इतका शांत ना, की त्याने ते चोचीने घेतलं आणि माझ्या समोर सरळ फेकून दिलं. मी 2 ते 3 2 ते 3 वेळा तो प्रकार केला मी. त्याने 2 ते 3 वेळा तो उचलला आणि फेकून दिला. अक्षरशः माझ्या समोर फेकून देत होता. आणि आणि त्याला मी ना चपातीचा तुकडा दिला. तो बरोबर घेतला आणि गेला. म्हणजे तेही त्यांना समजलं. मग त्याला तो म्हणत असेल, "मला डायबिटीज नाहीये. मला काय कारलं खाऊ घालताय उगाचच." म्हणजे अरे आणि त्यांना आणि किती म्हणजे माझ्या समोर अक्षरशः म्हणजे असा उचलतो आणि चोचीने फेकून देतो. बाजूला फेकून देतो. ती मला बापरे! तिचं नाही ते तो म्हणजे हुशारच आहेत. कनेक्शन असतं ना. मी त्याला एकदा शिळं बिस्किट खाऊ घातलं होतं. ते बिस्किट थोडं पडून होतं ना, ते खाली पडल्याचं मग ते असं हे होतं, क्रिस्पी नव्हतं ते. काय हं, म्हणतात त्याला, सॉगी होऊन गेलं होतं ते. ते उचलून हं. मी असं त्याला खाऊ घालत होते. बघितलं त्याने घेतलंच होती, टाकलं तिथंच. नको मला म्हटलं ते. "तू तरी खाशील का? मला का देते?" असं म्हणत असेल तो. ते खूप हुशार असतात, म्हणजे खरंच हुशार असतात. म्हणजे आपण कसे म्हणजे लहान मुलं कशी सरळसर फेकून देतात, "नाही पाहिजे मला तुझं हे." तसं ते फेकून देत होता म्हणजे अक्षरशः तो तो एक अनुभव मस्त म्हणजे गंमत वाटलेली. आम्ही खूप हसत होतो त्या मस्त, मस्त. छान. तर साक्षीताई काही कनेक्ट होऊ शकत नाहीयेत. तर मगाशी त्यांना सांगायचं होतं खरं. पण उद्या करतील त्या बोलू का? जॉइन आणि उद्या सांगतील. हां, बोला ना. कोण आहे? हां, मी रजनी बोलतेय. हां, रजनीताई नमस्कार. बोला. नमस्कार. काही नाही हा जो पक्षी आणि प्राण्यांचा जो विषय चाललेला आहे, पक्षी बेसिकली आमच्या इथे म्हणजे गेले कित्येक महिने म्हटलं तरी चालेल. सुरुवातीला 1-2च पोपट यायचे. अगदी सकाळी-सकाळी, की मी मुलांना म्हणायचे, बघा तुम्हाला उठवायला आले, आता तरी उठा, ते हाका मारतायत तुम्हाला" वगैरे असं. आणि त्याच्यानंतर आता जवळ-जवळ 10-12 पोपट येतात आणि मस्तपैकी त्यांचं इतकं छान त्यांचं मग्न होऊन तांदूळाच्या कण्या खाणं चाललेलं असतं. मी त्यांना म्हटलं, "हे मिरची खाणारे आहेत, आपण मिरची ठेवूया." आपण मिरची नाही खाल्ली. शेंगदाणे ठेवले तर छान अगदी शेंगदाणा सुद्धा नाजूकपणे म्हणजे तो असा पडत-बिडत नव्हता त्यांच्याने. ग्रीप धरून शेंगदाणे खाण्याचे प्रकार होते. जर त्याच्यातलं संपलेलं असलं पटकन आपल्या लक्षात येत नाही कधी-कधी त्यातलं संपलंय खायला ठेवलेलं, तर इतका ओरडा की आपलं लक्ष गेलंच पाहिजे की आता काय झालं तिकडे. मग दिसणार आहे दोन्ही ते फीडर आहेत ते सगळे रिकामे झालेले.
आणि म्हणजे आता असं झालंय की महिन्याला 5 किलो कण्या आणून ठेवणं, त्यांचं खाद्य आणून ठेवणं असं झालेलं आहे, की तिथे 15-16 चिमण्या असतात. म्हणजे आणि ते इतके हुशार आहेत की पहिल्यांदा कबूतर येऊन दादागिरी करायचे त्यांच्यावर. पण ह्या पोपटांची संख्या एवढी वाढली घरासमोरच्या खिडकीवर, की तेच आता सगळ्या कबुतरांना पळवून लावतात. खरं असं होत नाही, पण ते खूप आणि असं कधी-कधी खूप जोरात भांडायला लागले, की मी म्हणते, "अरे काय रे, कशाला भांडताय? न भांडता खा ना, काय प्रॉब्लेम आहे का तुमचा?" की त्या क्षणाला असे म्हणजे आपण म्हणतो ना कानोसा घेत कुठून आवाज येतोय, कोण बोलतंय. थोड्या वेळासाठी सगळे गप्प असतात. म्हणजे वर्गात कसं टीचर ओरडल्यावर थोडा वेळ गप्प दिसेल. मग परत सुरू करतात. तशा पद्धतीत त्यांचं आणि पूर्वी फक्त सकाळीच यायचे. 6 वाजल्यापासून 1-9 पर्यंत त्यांची शाळेचं टायमिंग असल्यासारखं यायचंय. आता कधी दुपारी पण असतात, संध्याकाळी पण असतात. म्हणजे माझ्या घरात सत्संगाची बैठक असते, तेव्हा सुद्धा म्हणजे सत्संगातले सगळे असे मागे वळून बघतात, "अरे इथे एवढे पोपट?" म्हटलं आलेत आता आपल्या सत्संगाला पण आले. आता म्हणजे काही कायमच येत असतं आणि म्हणजे हे प्राणी पक्षी आपल्या सहवासात येणं हे पण एक परमेश्वराच्या याच्यात शुभ संकेतच मानले जातात. की कारण त्यांना ती भाषा लवकर कळते. माणसाची माणसाला कळण्यापेक्षा प्राणी पक्ष्यांना कळत असतं ते. त्यामुळे खूप सकाळ आमची छान प्रसन्नच जाते. उठल्यापासून त्यांचं सुरू असतं. म्हणजे ते अनुभव शेअर केला. खरंय. थँक यू रजनीताई. खूप छान एकदम पॉझिटिव्ह एकदम मस्त वाटलं मला. आमच्या इथे पण एक जण आहेत जे पोपटांचे त्यांच्याच खिडकीत मी किती वेळा ते कणीस लावून ठेवलं वगैरे तिथे कावळे खाऊन जातात. त्या पोपटांना मिळत नाही. अच्छा. त्या नाही वरच्या आमच्यात खिडकीवर होतं असतात. की माझ्या खिडकीवर एवढे येतात तेव्हा आमच्याकडे 5 विंग आहेत सी टाईप मध्ये. पण ते सगळेजण फोटो काढतात आणि स्टेटसला टाकतात. हाही प्रकार होतोय की ते काढतात की म्हणजे हां. आमच्या बाजूच्यांच्या इथे पण सगळी ग्रीनरी आहे. म्हणजे हां. माझ्याकडे जिथे ग्रीनरी आहे, फुलं आहेत तिथे नाही बसत. हां, पण ज्या हां. खिडकीला काहीच नाहीये, हं, तिथे हं, हं. येतात आणि ते फीडर लावले त्यामुळे असणार त्याच्यासाठी येत असतील. पण हां. इतर जण मात्र त्याचे बाहेरून त्यांच्या गॅलरीतून खिडकीतून फोटो काढतात आणि आम्हालाच पाठवतात किंवा त्यांच्या स्टेटसला मला बघायला मिळतं. त्यावेळेला खरं खूप छान हं. वाटतं की अरे मस्त, आपल्या खूप घराची छान. खिडकी आहे असं. खरंय. पण आणि मी मस्त तर वाटतं. मध्ये बघितलं होतं एका ताईनी खारुताई असते ना, तर त्यांचं ते खारुताईचं हो. पण खूप आहे. ती खूप लक्षात ठेवते असं मी ऐकलंय एका ठिकाणी. जर तिला हो, असं हो. तुम्ही दगड मारला, काही झालं ना, तर ती कायम तुम्हाला हं. अशी हे करून बसते तुमच्यावर राग धरून आणि ती प्रेम राग पण तेवढीच धरून. लावते. हां, असे खूप व्हिडिओज हो. वगैरे माझ्या समोर आलेले मध्ये. खरंय, खरंय. मी तुम्हाला तो फोटो शेअर करून ठेवलाय. किती हां. पोपट येऊन बसतात तो. मी ग्रुपवर म्हणजे शेअर त्याचे करते सगळ्यांना. व्हिडिओज पण आहेत माझ्याकडे ते कसे आरडाओरडा करतात वगैरे. हं. पण मी एक टाकलाय आता फक्त तुम्हाला. छान आहे, मस्त आहे. थँक यू रजनीताई. आता मला वाटतं चैत्राली पण आहे. चैत्राली बोल आणि नीलम पण मला दिसतं नीलमचा. आवाज येत नाहीये नीलम तुझा? पण तू सांग तुझं थोडं सर्वांना आत्मवंदन. आत्मवंदन चैत्राली. ऍक्च्युली हा विषय चालू झाला प्राणी आणि पक्ष्याचा, त्याच्यावरून मला सुद्धा एक सांगावंसं वाटलं, की अधिक महिना सुरू झाल्यापासून माझ्या देवघरामध्ये ना एक छोटंसं पालीचं पिल्लू येतं. हं. म्हणजे तो पाल म्हणले की आपल्याला किती भीती वाटते. बघितली तरी पण आपण एक 15-20 फूट पळून जातो घाबरून, की ती असती लहान पण आपण एवढे मोठे असतो तरी पण आपण पळून खरंय. जातो. पण ते पालीचं पिल्लू ना बरोबर मलाच दिसतं आणि ते बरोबर कृष्णाच्या मूर्तीच्या मागेच बसतं एकदम. हं, हं. आणि मग मी ते अधिक महिन्यामध्ये पारायण करत होते, त्याच्यामध्ये पण लिहिलेलं होतं, की देव तुम्हाला दर्शन द्यायचं असेल तर तो कोणत्याही रूपात देऊ शकतो म्हणून. हं, म्हणजे ते संकेत तुम्ही ओळखायचे, की तुम्हाला ते हं. कसं आहे आणि हे हे पूर्ण अधिक महिना होऊन आजच्या डेटपर्यंत पण रोज सकाळी मला पूजा करायला बसलं, की पहिलं ती पाल सरकते. मी तिथं मग आवाज केला, पाने घेऊन बसले की. ती सरकते आणि कुबेराच्या फोटोमागे जाऊन लपते. आणि 2 बापरे! दिवस ती मध्ये मला दिसली नाही लास्ट वीकमध्ये. तर हं, मीच हं. शोधत होते, की आता ही कुठे गेली? कुठे गेली? कुठे मग गेली? पुढे? म्हणजे मला पण तिचं एवढी सवय झालेली, सवय ती काही झाली. करत हां. नाही.
बरोबर हम्म. कृष्णाच्या मूर्तीमागनं सरकते आणि फोटो मागे जाऊन लपते. जाऊन बसते. आणि हा. पूजा झाली की परत ती तिथेच असते, म्हणजे घुटमळते ती. रोज उठल्या उठल्या मी असं दरवाजाला पाया पडते उठल्या उठल्या हम्म. किचनच्या, आणि ती मला बरोबर माझ्या क्रॉस जाते आणि जाऊन मंदिरात लपते. मग ते मला सारखं हम्म. आठवतं की त्या पोथीमध्ये लिहिलेलं होतं की ते शुभ संकेत पण कुठल्या एकदा. असतात, आणि देव तुम्हाला कोणत्याही रूपात देव अस्तित्व दाखवतो की मी आहे इथे, मी आहे इथे म्हणून. सर्वांनी एवढं शेअर केलं म्हणून मला पण ते सांगावंसं छान वाटलं. छान, खूप मस्त. खरंय खरंय, हे फार गरजेचं आहे, कारण पालीची उंदराची वगैरे आपल्याला भीती वाटते, पण हे गरजेचं आहे की पण आता त्याच्याबद्दल पण तिचा लळा लागल्यासारखं झालंय मला. झालंय. म्हणजे मी आता काही घाबरत नाही, काही नाही. मला हम्म. माहिती की ती सरकते आणि इकडच्या डाव्या हाताला कुबेराच्या हम्म. फोटो मागे जाऊन लपते म्हणून. मी पण हम्म. शांतीने पूजा, नाही तर एके दिवशी तर पूर्ण ताटच उधळलं होतं माझ्या हातून पाल बघून पहिल्या 2 दिवसात. बरोबर आहे. अजून पण खूप बायकांच्या मनात खूप आहे, पालीबद्दल भीती आहे. मी स्वतः मी सांगितला पण होता अनुभव, आणि मी नेमकं जाऊन एक टी शर्ट आणला आणि त्या टी शर्टवर पालीचं चित्र होतं. मला माहितच नाही की तो टी शर्ट पालीचं चित्र आहे. घरी आल्यावर मी तो टी शर्ट घालून आरशात बघते आणि म्हणले काय डिझाईन आहे, म्हणून मी असं आरशात वाकून वाकून बघते, तर ती अशी तिरकी आणि मला काय वाटलं काहीतरी रोबो विवाह, आता आजकालची डिझाईन ते वेगळे काहीतरी हां. असतात. म्हणून मी तिथून घेतला, असा बघितला, म्हणलं छान आहे, म्हणून मी ते घरी येऊन असं घातलं आणि आरशात बघते काय डिझाईन, म्हणून वाकून वाकडं तिकडी मान करून बघते, तर ती पाल होती अशी. मी म्हणलं माझा उच्च स्व म्हणतोय पालीची भीती ना, पालीचंच टी शर्ट घाल आता रोज. हं. ती भीती काढतात आपल्या मनातून खरंच. नीलम, नीलम तुझा आवाज नाही येते, तुला काय? नाही, आवाज नाही येते. तू बघ तुझ्या सिस्टीमला काही प्रॉब्लेम आलाय का, म्यूट झालाय का? आणि उद्या शेअर कर वाटलं तर, ठीक आहे? तर साक्षी ते पण उद्या शेअर करतील, त्यांना पण जॉईन नाही होता येते. तर आपण सगळेजण इथंच थांबू. खूप छान सत्र झालं आणि प्रयोग सुरू ठेवा आपला पण, सगळ्यांशी बोलायचा. चैत्राली, तू पण त्या पालीशी बोलायचा प्रयत्न कर. काय वाटतं बघ तुला? होय, होय. नक्की. व्हॉइस येतोय आता बघ ताई? माझा मुलगा हे ऐकतोय अभ्यास करताना, आणि तो मला म्हणतो की आई उंदीराचं पण सांग ना म्हणून. 15 दिवस झाले आमच्या घरामध्ये एक उंदीर शिरलाय. आणि त्याला मारण्यासाठी आम्ही सगळीकडे ते चॉकलेट्स ठेवलेले आहेत. पण तो खातोय, त्याचे तुकडे करतोय, पण तो मरत काही नाहीये. मी रोज रात्री हात जोडून त्याला म्हणते की हे मूषकराज, तू तुझ्या जागी जाऊन जा बाबा, मला काय तुला मारायचं नाहीये बाबा. तर तू तुझ्या तुझ्या घरी निघून जा प्रामाणिकपणे. मी अशी रोज झोपताना प्रार्थना करते त्याला. तो म्हणेल तुम्ही माझ्या ठिकाणी घर बांधलंय, माझं घर आहे खरं. जंगल तोडून तुम्ही राहायला आलात आमच्या घरामध्ये. मग तो म्हणजे इतकं त्या आवाज येतोय चॉकलेटच्या ताई? सगळ्या ठिकाणी चुरा केलाय त्यांनी, पण तो मरत काय नाहीये पण. प्रेम पाठव त्याला पण, आणि छान मग मी म्हणलं ना अनुभव. की मला तुला मारायचं नाहीये बाबा, तू तुझ्या तुझ्या जागी सुखरूपपणे जा, त्रास नको देऊ, अशी रोज प्रार्थना करते मी त्याला. ताई आता आवाज येतोय? हा, बोल बोल, येतोय आवाज आता. गोड आवाज यायला लागला. मला आहे ना आता सगळेजण प्राण्यांचं सांगायला लागले. हम्म. मी बरेच दिवस झालं ऐकते, पण मला बोलता येत नव्हतं. तुमच्या सगळ्यांशी ताई तुझ्याशी जर स्पेशली बोलायचंच होतं. पण आता खूप जस्ट त्यांनी दिवसांनी बघते कावळ्यात तुला. हम्म. नाही आता जरा काम करत ऐकते आणि मग बसते सगळं करत. तर स्पेशली मला आठवण झाली, की आमच्या घरी ना माझ्या भावाने त्याच्या फ्रेंडला द्यायला एक कासव आणलं होतं. ते त्याला द्यायला आणलं होतं. पण तो गेला होता बाहेर 2 दिवसासाठी. तो बोलला, की 2 दिवस तू तुझ्या घरात ठेव आणि मग तू मला दे आल्यानंतरनं. पण ते 2-3 दिवस तो आठवडाभर आलाच नाही. मग ते आमच्याच घरात राहिलं हम्म. आणि हळू पहिल्यांदा भीती वाटत होती. कारण की असं तर काही कोणता प्राणी आम्ही घरात घेतलेलाच नव्हता किंवा पाळला त्याच्याशी काही संपर्कच आला नव्हता कुठल्या प्राण्याशी. मम्मीला कासव म्हणजे मांजर वगैरे काय ठेवत नाही जास्त करून. पण ते जसं घरात आलं, तसं त्याच्याशी सोबत एक नातं होत गेलं. त्याला काय बोलतोय ते कळायला लागलं. बरं तो जिथं मी झोपायचे तिथं यायचा नाही. तो तिथं येऊन असा बघायचा आणि रिटर्न फिरायचा. किती लहान सकाळी होतो पण तो? अरे, तो खूप छोटंसं होतं. असं इतकंसं एवढंसं असतं होतं ते? हा, हा, हां, बरोबर. हां, हां. हा, करेक्ट. बरोबर. हा. तर मग ना ते इतकं छोटं होतं आणि सकाळ झाली ना त्याला, की तो असा म्हणजे मान वरती करून बघायचा आणि म्हणायचं, की म्हणजे त्याला एक बाहेर यायचं असायचं ना, आम्ही त्याला संध्याकाळी पाण्यात ठेवायचो थोडंसं. हम्म. बाबा त्याला
तहान वगैरे लागायची. म्हणजे एवढं आम्हाला त्यातलं कळत नव्हतं. त्यामुळे आम्हाला जेवढं जमत होतं तेवढं आम्ही त्याच्यासाठी करत होतो. आणि इतकं सुंदर होतं. त्याला सकाळी अशी भूक लागली, त्याला असं काढायचं असेल किंवा आम्ही त्यावेळेस मम्मी स्वामी समर्थांचा जप लावायची. तर तो असा जो लागला ना, की तो असा वरती मान करून ऐकायचा तो. बापरे! हां. हो, हो. सिरियसली मला ते झटदिशी आठवलं. मी काम बाजूला ठेवून मी आता हे स्पेशली सगळ्यांना ऐकायला मिळावं एखादी गोष्ट म्हणून मी सांगायला सुरुवात केली. तो पूर्णपणे अशी मान पूर्ण वरती काढायचा जप चालू झाला की. हां. उठायचाच तो. सकाळी आणि लावला नाही ना, मग तो असा बघायचा, परत असं खाली जाऊन पाण्यात जाऊन बसायचा. वाह! फोटो असतील तर म्हणजे शेअर इतकी कर ग्रुपवर. हां, त्याचे आहेत माझ्याकडे फोटो. मी फोटो पाठवेन. जेव्हा ब्रह्मकमळ असायचं आम्ही त्याला पूजायचो. मग तो असा यायचा, वास घ्यायचा. खूप तो होतं म्हणजे कोणाला माहीत नव्हतं आमच्या घरात आणि आणि त्याला खाऊ नंतर-नंतर काय घालत होता? खायला त्याला छोटे-छोटे पहिल्यांदा आम्हाला माहीत नव्हतं त्यावेळेस आम्ही माशांचे हे भेटायचेच ना सीड्स हां, छोटे-छोटे. माशांचं ते असतं ते. हां, अन्न असतं हां, ते. ते द्यायचं मग किंवा हं, हं, हं. माझ्या मैत्रिणीनं स्पेशली पाळले होते आधी. त्यामुळे हां. माहीत झालं होतं, की टोमॅटो पण देतात त्याला. मग ते टोमॅटोचं थोडंसं ते काढून ठेवायचं. मग तो यायचा, कधी खाऊन जायचा. असं छोटं-मोठं काय असेल ते त्याला आम्ही द्यायचो. हां, हां, पण तो हां. सगळं खायचा. आणि नंतर हळू इतकी सवय झाली, की तो जो आमचा बाहेरचा हॉल आहे, त्या हॉलमध्ये फिरायचा आपला निवांत फिरायचा इकडे-तिकडे तो आणि जाऊन बसायचो. पण घरात मी आले किंवा माझा भाऊ आला, की तो यायचा आणि बघायचा. पण किती जेव्हा छान. एकदा मस्त. हां, ॲक्चुअली जरा जास्त थंडी पडली आणि हं. आम्हाला कळलं नाही, की ॲक्चुअली त्याला झालंय काय? आणि हां, कोणी हां. नव्हतं. मी आणि मयूरच घरी होतो. मी ऑफिसवरून आले आणि त्यानं तरी तो म्हणजे असा तो इतका वीक झाला होता, की त्या थंडी लागून हे आम्हाला कळलं नाही तेव्हा, की त्यांना पाण्यात ठेवायचं नसतं. ओह! मग हं, ते त्यावेळेस म्हटलं, "हा वरती का येत नाहीये? वरती का येत नाहीये?" बाबा हं. मग त्याला आम्ही काय म्हणजे थंडी वाजतीये म्हणून गरम पाण्यात ठेवायचा प्रयत्न केला. पण ते नंतरनं ते एक्सपायर झालं. आम्हाला कळलंच नाही, की काय करावं ते. ते खूप ॲक्चुअली लळा त्यांना लावून जातात आणि हं. अटॅचमेंट पण त्यांची दुःख हो, देते आपल्याला. खूप एकदा म्हणजे ते अचानकपणे मला हे तुम्ही सगळेजण सांगायला लागल्यानंतर हं. मला एकदमच आठवलं हे. आठवलं. आणि इथं 2 मांजर आहेत की, पण मला म्हणजे आहेत मी त्यांच्याशी एवढी अटॅच नाही एवढी, पण आहे. हं, ते पण असतात. हं. पण त्याच्याचे जे म्हणजे एक कासवाचे. हं. जे वाइब्स होते ना ते त्याच्याशी, तो यायचा, इतकं सुंदर बघायचा ते जप लावणं म्हण, बघ जप लावला नाही की तो असा बघायचा मान काढून. ते खूप माहिती सुंदर आपल्या होता तो. आयुष्यात असलेला एक प्रत्येक पाळीव प्राणी जो आहे ना, त्याला काही आणि लोकं ना आता हे त्याची हां. इंग्लिश त्याच्यानंतर लोकं तो त्याला जसं स्पिरिट घरातून ॲनिमल म्हणतात खरं तर. स्पिरिट ॲनिमल म्हणतात. म्हणजे तुमच्या हां. आत्म्याला त्याच्याकडून काहीतरी संदेश मिळत असतो. असं इंग्लिश हं. वर्ल्डमध्ये म्हणतात. म्हणजे वेस्टर्न ह्याच्यामध्ये उल्लेख करतात बरेच जण, की तुमचं स्पिरिट ॲनिमल असतो असं म्हणतात. पण हे असतात ना हां, पाळीव प्राणी ते आपल्या हां. ह्याचा भाग असतात. ते प्रेम घेऊन जातात तेवढं. आणि काहीतरी पूर्ण सांगत म्हणजे होती. त्याच्या आल्यानंतर ना हं. घरात एक खूप म्हणजे वेगळी पॉझिटिव्हिटीच आली आहे पूर्णपणे. किती छान. किती दिवस होता तो जिवंत? नाही आम्ही 1 वर्षभर त्याला पाळलं तसं. 1 वर्ष. 1.5-2 वर्ष हं. हां, मग 2-3 मग वर्ष बरंच गेले त्याचे. तुम्हाला त्याचा जीव लागला असणार आहे. हो, 1-1.5 हो. वर्षांनी. म्हणजे 2 दिवसासाठी आलेल्या पाहुण्याचा तो आमच्या घरातनं गेलाच हां. नाही. हां. मग साहजिक. आणि पूर्णपणे त्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीत बघणं वगैरे. पण ते छोटं असल्यामुळे आम्हाला पण लक्षात येत नाही, की काय करायचंय, कधी असं काय बरं पहिल्यांदा सुरुवातीला त्याला बघितल्यावर भीती वाटायची. पण नंतर हळू आम्ही त्याचं नाव टोटो ठेवलं होतं आणि इतका सुंदर होता. पूर्ण म्हणजे हं. हां, मी त्यात फोटो शेअर करेन नक्कीच. नक्की कर, नक्की कर. मला आठवतंय मी पण मासे पाळले होते. कधी नव्हे ते. हे सगळं युनिफेडच्या आधीची गोष्ट आहे. मी ध्यानात पण नव्हते तेव्हा. मला वाटतंय लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. 2019 बरोबर आणि त्याच वेळेस त्याच्यानंतरच काही दिवसात लॉकडाऊन सुरू झालं. तर मासे पाळले होते. 6 मासे आणले होते घरामध्ये. त्यातले 2 ऑरेंज कलरचे होते आणि बाकी ते वेगळे होते कुठलेतरी. माहीत नव्हतं आणि मी आणि माझे मिस्टर जेवण करत होतो आणि मी सहज त्यांना म्हणलं, "बघ," म्हणलं, "मागे मासे आहेत का त्या?" सारखं ते नवीन आणून अर्धाच तास झाला होता ते आणि ते सारखा त्याचा बुडबुड, बुडबुड आवाज येत होता. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, "बघ जरा मागे वळून आहेत का मासे व्यवस्थित?" आणि आम्ही मागे वळून बघितलं, मोजतोय तर 6 पैकी 5च दिसायला लागले. म्हटलं, "कुठे गेला एक मासा?" म्हणून आणि आम्ही दोघं पण शोधतोय. जेवता-जेवता आम्ही उठलो पटकन पळत. बघतोय तर त्या माशानी बाहेर उडी मारली होती. सोफ्याच्या खाली गेला होता तो.
छोटा अरे मासा. बापरे! आणि आम्ही फक्त कुठे गेला मासा म्हणून आत्ता तर आणले विकत म्हणलं आपण असं आणि मग बघितलं तर ते सोफ्याच्या खाली त्याला ओढलं पटकन माझ्या मिस्टरांनी टाकलं त्याच्यामध्ये. मग तो जिवंत झाला म्हणजे हे झाला हे करत होता. पण त्याच्यानंतर मग आम्ही ते झाली फेज त्याच्यातले परत काही मेले, काही असं झालं आणि मग आम्ही ठरवलं याच्यापुढं असं काही करायचं नाही. हे काही म्हणजे आपलं नंतर मग मी युनिफेडमध्ये आल्यापासून तर मग या गोष्टी सगळ्या बंदच झाल्या. म्हणजे ते जसे निसर्गात आहेत तसेच त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं. म्हणजे मी शक्यतो काही पाळीव असं ठेवत नाही. असं वाटतं की नको हे आपल्याला हां. तेवढं लक्ष पण नाही आपल्याला देणं होत त्याचे असं होतं ज्ञान ते. नसतं, त्यांना कसं हं. हे करायचं, हँडल करायचं काही माहीत नसतं. त्यामुळं आणि त्यात ते लळा लावून गेले ना, तर ते तर खूपच खूप वाईट. म्हणजे त्रास होतो. हो. जेव्हा म्हणजे खरंय. अक्षरशः सुचत नव्हतं. जेव्हा मी आणलं होतं म्हणजे ते घरात आलं होतं त्यावेळेस असं वाटत होतं नको आणि ते एक्सपायर झाल्यानंतर ना सगळ्यात जास्त आपणच रडतो. वाईट वाटतं. तेच. म्हणूनच आपण सगळे प्रेमाने जोडलेले आहोत, सगळ्या जीवांशी आणि हेच आपल्याला ह्या धड्यात शिकवलं गेलंय. आता सगळ्यांना मी एक अभ्यास देते. सगळ्यांनी प्राण्यांशी तर बोला, जे काही पक्षी आहेत त्याच्याशी, पण सगळ्यात महत्त्वाचा झाडांचा अनुभव सांगा मला सगळ्यांनी. झाडाशी बोला, सराव करा सगळेजण, हृदयातून कनेक्ट व्हा. आणि काय फीलिंग आल्या, असं काही तुम्हाला जाणवलं का? हे मला जरूर सांगा सगळेजण. ग्रुपवर टाका. आपण सगळे इथंच थांबू आणि आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रामध्ये. उद्यापासून आपण बाबाजींचा स्वाध्याय सुरू करतोय. जरूर सहभाग घ्या. तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांना सांगा, ज्यांना इच्छा आहे ऐकण्याची. तर खूप सुंदर पुस्तक आहे बाबाजींचं ते आणि आपण सगळेजण त्याचा लाभ घेऊ, ज्ञान घेऊ. आपल्या श्रुतीताई उद्यापासून स्वाध्याय घेणार आहेत. तर त्यासाठी आपण तसं युनिफाईडचं शेवटचे 3 धडे राहिलेले आहेत आणि त्यामुळे माझ्या पण चेहऱ्यावर तुम्हाला जरा वेगळं वाटत असेल, की एक जबाबदारी असते. म्हणजे मी एन्जॉय केला खूप जर्नी, पण तरी पण एक असतं ना, की हे धडे महत्वाचे आहेत, नीट गेले पाहिजेत. आता जसं-जसं शेवटाकडे येतोय तसं-तसं मी बाबाजींना म्हणते, "बाबाजी आता मी एकदम रिलॅक्स झाली." असं वाटतंय मला, की असं वाटतंय आता हे बऱ्यापैकी आपण जे तुमचं आहे ते जे पोहोचवायचंय ते बऱ्यापैकी आता झालेलं आहे आणि आता शेवटाकडे आलेलो आहे. त्यामुळं उद्यापासून आपण त्यांच्या सगळ्यांसोबत आणि मी आता फक्त शांत बसून ऐकणार आहे. छान स्वाध्याय सगळे. तर आपण सगळे उद्या सगळेजण जॉइन करू. ध्यान करत राहा. या 4-5 दिवसाचा काळ खूप छान ऊर्जा आहे त्यासाठी. तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. तुम्हाला सगळ्यांना हृदयातून प्रेम आणि प्रकाश आहे. शुभरात्री सगळ्यांना.